तो निमित्त मात्र यजमान परियराम श्री हौशेराम जी बापू गोरे, संतोष पाटिल गोरे और राजेंद्र जी पाटिल गोरे और आप समस्त ग्रामस्थ लोग आकर के मुझे बड़ा आनंद हुआ। आपने YouTube पर देखा होगा बहुत ज्यादा भीड़, आपका गांव तो पूरा ही आ गया है, लेकिन इससे लगभग 5 से 6 गुना ज्यादा भीड़ हमारी कथाओं में होती है लगभग। और लगभग इस वर्ष में हमने कथाएं कम कर दी है क्योंकि कीर्तन बहुत होते। आपके मैं गांव में आया तो अब रात में कीर्तन थोड़ी जा पाता। और हौसाराम जी बापू रोज आते थे शिव गांव में, आपको आना ही पड़ेगा। महाराज बोरसे पाटुल को लेकर के आए थे, आनंद भी बड़ा हुआ। ये गांव में बहुत जी लग रहा है, जान लग रहा है, इतना मन लग रहा है आपके गांव में। नींद ही नहीं आ रही है, दिन में भी रात में भी नींद नहीं आ रही है। मैं भी सोच रहा हूँ कि कब मैं मंच पे जाऊँ और आपको बहुत कथा सुनाऊं प्रेम से, भावों से। मैं भगवान से प्रार्थना कर रहा हूँ कि बारिश तो चाहिए, बरसात तो चाहिए प्यारे, लेकिन कथा के बीच में दिक्कत नहीं होना चाहिए, बखेड़ा नहीं होना चाहिए, झमेला झंझट नहीं होना चाहिए। क्योंकि मैं एक बात बहुत आगे की आपको कहने जा रहा हूं, बात ध्यान से सुनना। आप हर साल सप्ताह करते हो, मैं मानता हूं इस बात को, अच्छी बात है। और लक्ष्मण बाबा जैसे ज्ञानी लोग भी आपके पास में है, लेकिन उनके बाद में क्या होगा, कौन ज्ञानी बनेगा। 5 साल में एक बड़ा सप्ताह करना चाहिए। और बात की ओर ध्यान देना, कभी भी ये कथा है ना, इसको हमने टाइम पास बना दिया है महाराष्ट्र में। अरे भैया, भागवताचार्यों को पता नहीं है कि भागवत का क्रम क्या होता है, भागवत की संहिता क्या है, भागवत के श्लोक भागवताचार्य को पता नहीं है। और किसी भागवताचार्य से जाकर के पूछना भागवत के अध्याय कितने हैं, तो वो ऐसे कान पकड़ लेता है। और ऐसे लोगों से हम कथा सुन रहे तो हमारा क्या उद्धार होगा। क्योंकि पहले हमारा उद्धार होना चाहिए, तब तो हम आपका उद्धार करेंगे। भैया कभी भी कथा सुनो तो विद्वानों से कथा सुनो प्यारे, मर्मज्ञ से कथा सुने, जिसने ज्ञान किया। अब पापड़ बेले है। मैं नहीं कहता कि मैं 10 साल वृंदावन रहा हूं, मैं 2 साल हरिद्वार रहा हूं, मैं 4 साल साखरे महाराज के पास अलंदी रहा हूं, मैं रहा हूं ना, इसलिए मैं नहीं कह रहा हूं। लेकिन ऐसे विद्वान लोगों से सुनना चाहिए, तब जाकर के कुछ जो चीज हमने की है, पैसा वसूल कार्यक्रम होना चाहिए हर चीज में। इतना कर रहे हैं भैया, पसीना बहा बहा करके पैसा दे रहे, चंदा दे रहे, इकट्ठा कर रहे, बरगनी दे रहे, देणगी दे रहे, तो कुछ हासिल तो भी होना चाहिए ना उसका। विद्वानों से कभी भी विद्वानों से। एखादा महाराज असेल, राजा राणीच्या गप्पा सांगू लागला, खालून डोळे बटारे, महाराज ते इकडे चालणार नाही। श्लोक होना चाहिए प्यारे, श्लोक कहने से बात प्रमाणित हो जाती है, ऑथोराइज्ड हो जाती है, सर्टिफाइड हो जाती है। स्टैंप जो होता है ना, एक कथा में श्लोकों का गायन होना चाहिए, श्लोकों का वाचन होना चाहिए। सभी भक्तों को राधे राधे, जय श्री राम, जय श्री कृष्णा, ओम नमः शिवाय, जय माता दी, जय गौ माता दी। पूजनीय हमारी माता जी भी आई है, उनके चरणों में प्रणाम, सभी माता बहनों के चरणों में प्रणाम, भक्तिमती शक्तिमती माता बहन। कल तक हम कथा श्रवण कर रहे थे, विद्येश्वर संहिता पर ही 7 दिन बोला जा सकता है। जो कल हमने सुना, बेलाचं खूप मोठं महात्म्य शिवमहापुराणामध्ये ज्याचं सांगितलंय त्याच्यापेक्षा जास्ती भाव काही काही शास्त्रामध्ये त्याचे सापडतात। रुद्राक्षचंही खूप मोठं महात्म्य आहे, पण वेळेअभावी जेवढं आपल्याला गरजेचं होतं, जितकं आपल्या टाइमामध्ये बसणार होतं, त्याचं आपण चिंतन केलं। इथे विद्येश्वर संहितेला पूर्णविराम दिला होता। रुद्र संहिता ही शिवमहापुराणाची सर्वात मोठी संहिता आहे, त्याच्यामध्ये प्रवेश करत आहोत। त्या रुद्र संहितेमध्ये 5 खंड आहेत, सूत महाराज सांगतायत। रुद्र संहितेमध्ये 5 खंड आहेत, सृष्टी खंड 1, सती खंड 2, ज्यामध्ये सतीची आणि शंकराच्या लग्नाची वगैरे कथा आहे। पार्वती खंड 3, ज्याच्यामध्ये आपल्याला शंकर आणि पार्वती यांचा विवाह संपन्न करायचा आहे। भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह संपन्न झाल्यानंतर 4था खंड आहे कुमार खंड, ज्याच्यामध्ये कार्तिक स्वामीच्या जन्माची कथा आहे, गणपती बाप्पाच्या प्राकट्याची कथा आहे। गणपती बाप्पाच्या मस्तिष्काला शंकरजींनी उडवलं आणि हत्तीचं मस्तिष्क पाठवलं, आणि गणपती बाप्पाच्या लग्नाची रिद्धी सिद्धी सोबत विवाहाची कथा आहे। आणि युद्ध खंड, ज्याच्यामध्ये भगवान शंकरानं किती राक्षसांचा संहार केला, गणपती बाप्पाने किती राक्षसांना मारलं, कार्तिक स्वामीने तारकासुराचा वध केलं, वगैरे वगैरे, ही युद्धखंड। आणि त्यानंतर शतरुद्र संहिता, ज्याच्यामध्ये 100 अवताराची चर्चा भगवान शंकराच्या लहान मोठ्या आहे। आणि कोटी रुद्र संहिता, ज्याच्यामध्ये विशिष्ट शिवरात्री पूजेचा संकल्प आहे, संकेत आहे। भगवान विष्णूनं भगवान शंकराची केलेली रोजची पूजा, रोज 1000 कमळ वाहिले, हवन केलं, कुंड तयार केलं कैलास पर्वतावर। त्यांची परीक्षा घेण्याकरता एक दिवस एक कमळाचं फूल गायब केलं भगवान शंकराने। तर बिल्कुल वेळ न करता, बिल्कुल न हिचकिचाते हुए, तनिक संदेह न देर करते हुए भगवान नारायण ने अपने दाएं आंख को निकाल करके उस कमल के पुष्पों में रख दिया। अशा कथा या सगळ्या 7 दिवसामध्ये आपण क्रमामध्ये ऐकू। आज शिव महापुराणामध्ये रुद्र संहितेमध्ये प्रवेश करत आहोत।
जगतः पितरं शंभु जगतो मातरं शिवामः ततपुत्रशं गणाधीशं नतवैत वर्णयामहे। ही रुद्रसंहिता याच्याकरता पावन आहे म्हटले की गणपती बाप्पाची कथा याच्यामध्ये ऐकायला भेटणार आहे आणि कार्तिक स्वामीची कथा ऐकायला भेटणार आहे। सृष्टीखंड, त्या सृष्टीखंडामध्ये सगळ्यात अगोदर देवर्षी नारदाची कथा आली। देवर्षी नारद तपश्चर्या करण्याकरता सूत महाराज सांगतात हिमालयाच्या गुफेमध्ये गेले आणि हिमालयाच्या गुफेमध्ये जाऊन देवर्षी नारद तपश्चर्या करू लागले। देवर्षी नारद तपश्चर्या करत असताना ती कठोर तपश्चर्या इंद्रानं पाहिली आणि इंद्र घाबरला। आता इंद्राचं ते कामच आहे की कोणी तपश्चर्या करतोय ते इंद्राला वाटायचं माझी खुर्ची हिसकण्याकरता करतो की काय। ब्रह्मादिकपदे दुःखाची शिराणी तेथे चित्त जनी जडो देसी आहे की नाही। समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहू आणि करणारे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा। तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत। पान नंबर 1 अभंग नंबर 1 गाथा सुरू आहे या अभंगापासून। योग्यांना लागत नाही इंद्राची खुर्ची, नारदाईला लागत नव्हतं। वास्तविक पाहता काही संबंध नव्हता। नारद तपश्चर्या करू लागले। देवराज इंद्रानं नारदाची तपश्चर्या भंग करायला कामदेवाला पाठवलं। ज्या कामदेवानं शंकराची तपश्चर्या भंग केली होती त्या कामदेवाला पाठवलं। कामदेव देवर्षी नारदाची तपश्चर्या भंग करायला आला। सूत महाराज रुद्र संहितेमध्ये सृष्टीखंडामध्ये तीर्थराज प्रयागामध्ये शिव महापुराण कथेच्या संदर्भामध्ये अंतर्गत सगळ्या संतांना सांगतात कामदेवानं नारदाची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला पण कामदेव तपश्चर्या भंग करू शकला नाही। काय कारण? त्याचं कारण असं सांगितलंय शिव महापुराणामध्ये, भगवान शंकर नारद जिथे तपश्चर्या करत होता हिमालयाच्या गुफेमध्ये आणि कामदेव तपश्चर्या भंग करायला गेला। इंद्रानं कामदेवाला पाठवलं। कामदेव नारदाची तपश्चर्या भंग करू शकला नाही। त्याला कारण असं सांगितलं की नारदाच्या आधी हिमालयामध्ये नारद जिथे तपश्चर्या करत होता नारदाच्या अनेक वर्ष आधी बर का, नारद तपश्चर्या करायच्या अनेक वर्ष आधी भगवान शंकरांनी त्याच जागेवर तपश्चर्या केली होती। कोणत्या? जिथे नारद तपश्चर्या करायला गेला होता। कधीची गोष्ट आहे माहिती का? जेव्हा सतीच्या देहाचा त्याग झाला होता, कथा पुढे येईल, सतीच्या देहाचा त्याग झाला आणि मग भगवान शंकराला वियोग प्राप्त झाला। सती चली गई, अब मेरे जीवन को कोई अर्थ नहीं है। यह जान करके श्रीमद परमहंस गोस्वामी तुलसी रामायण में कह रहे इस बात का जिक्र कर रहा है और शिव महापुराण में भी इस बात का विशिष्ट संकेत किया गया। आप जानते हो सती के देह त्याग के बाद भगवान शंकर लगभग 87,000 दिव्य वर्ष समाधि में रहे। भगवान शंकरानं 87,000 दिव्य वर्ष समाधी धारण केली आणि इकडे तारकासुरानं ब्रह्मदेवाला वरदान मागितलं होतं शंकराची पहिली पत्नी सती तिच्या देहाचा त्याग झाल्यावर की शंकर लग्न करणार नाही, हे जाणून लग्नच करणार नाही तर शंकराला पोरग काय होणार आहे। आणि मग तारकासुर ब्रह्मदेवाला म्हणाला मैं मरू तो किसके हाथ से मरू, मैं यदि मरू तो शिव के पुत्र के हाथ से मरू। पुढे कथा येईल। शंकर भगवान 87,000 वर्ष, 87 नहीं 87,000 दिव्य वर्ष की बात सत्ययुग की घटना है प्यारे। 87,000 दिव्य वर्षों तक शिव जी तपस्या करते रहे और उनके जैसा कोई वियोगी नहीं है प्यारे, कोई योगी नहीं हो सकता शंकर जैसा। कामदेव तपश्चर्या भंग करायला गेला कारण शंकरानं तपश्चर्येतून उठावं आणि दुसरं लग्न करावं म्हणून। शंकराची तपश्चर्या कामदेव भंग करू शकला नाही पण शंकराला राग आला की हा डिस्टर्ब करतोय म्हणून भगवान शंकरानं तिसरा डोळा उघडला। कभी खोलते नहीं, भोले है। कब तक भोले है? कब तक भोले हैं? जब तक दोनों आंख है तब तक भोले है। प्रत्येकाला तिसरा डोळा आहे, दिसत नाही। थर्ड आय, इट इज कॉल्ड एज अ स्पिरिच्युअल आय टू यू नो। स्वामी विवेकानंद वॉज सेड इट्स एन वेरी बिग प्रोसेस टू यू नो इन योग शास्त्र। हम साधारण जीव इस बात को नहीं समझ पाएंगे। सकाळी 3 ते 5 जे लोक उठतात आणि योग साधना वगैरे आवर सबकॉन्शियस माइंड डायरेक्ट काही लोक डायरेक्ट कॉल लावतात, हॅलो मी बाबूराव बोलतो, फोनची गरज नाही, सिम कार्डची गरज नाही, 299च्या रिचार्जची गरज नाही, तुला डायरेक्ट। एक गायत्री महाविज्ञान नावाचं पुस्तक आहे। त्या गायत्री महाविज्ञान नावाच्या पुस्तकामध्ये असं लिहिलंय, माझ्या शब्दाकडे नीट लक्ष द्या। त्या गायत्री महाविज्ञान नावाच्या पुस्तकामध्ये असं लिहिलंय जे लोक सकाळी 3 ते 5 गच्चीवर बसून देवाची साधना करतात ना, ऐका नीट, जे लोक सकाळी 3 ते 5 उठून गच्चीवर साधना करतात म्हटले देवाची,
सगळे देवता भगवान विष्णूच्या दर्शनाकरता चाललेले असतात. आणि तुम्हाला जर का त्या देवांना जर का तुमचं हे खोकं डोकं आवडलं म्हणजे तुमची साधना आवडली, हात ठेवून पुढे चालल्या जातात. लोक म्हणतात ना एक पाठी आहे बाबा, टॅलेंटेड आहे, तर हे काहीतरी हे साधना ऐसे नहीं होता है. वो जो योगी लोग होते हैं वो वही आटा खाते हैं जो आप खाते हैं. नवनाथ कौन सा आटा खाते थे? कोई दूसरे चक्की का आटा खाते थे क्या नवनाथ? मच्छिंद्रनाथ 1, गोलक्षनाथ 2, जालिंदरनाथ 3, कानिपनाथ 4, गहिनीनाथ 5, वटसिद्ध नागेश नागनाथ 6, भरतरीनाथ 7, रेवणनाथ 8, चरपटीनाथ 9. ये नवनारायण कवि हरि अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन चमस द्रुमिल अविरोध करभाजन नवनारायण ये नवनाथ बन गए थे, लेकिन भिक्षा मांगते थे. शाम को भिक्षा मांगते थे और दूध के साथ में जो आटा मिलता था नवनाथ भगवान को, उसमें भिक्षा में मिले हुए आटे की रोटी पका करके वह दूध के साथ में खाते थे. उसकी एक प्रक्रिया होती है प्यारे हर चीज की. मी कशा करता सांगतोय तुम्हाला, आम्हाला सुद्धा तिसरा डोळा आहे. तू म्हणा आहे आणि दिसत काऊन नाही? मग ऍक्टिव्हेट करावा लागतो. ऍक्टिव्हेट. सिम कार्ड बदलण्याला काय म्हणतात? चेंज करायचं असेल तर हा पोर्ट ना, बरोबर आहे ना? हे दोन डोळे ऐका, हे जे दोन डोळे ना आपले, हे 2G सिम आहे. लक्षात घ्या, हे 2G सिम आहे. शिवमहापुराणामध्ये भगवान शंकरानं पार्वतीला गुरुमंत्र दिलेला आहे. पुढे कथा येईल. उमा संहितेमध्ये आणि कैलास संहितेमध्ये भगवान शंकरानं आपली पत्नी पार्वतीला गुरुमंत्र दिलेला आहे. तुम्ही म्हणून चालतं काय? काय चालतंय? शंकर कोण आहे? पार्वतीचे पती आहे. आणि पार्वती कोण आहे? भगवान शंकराची पत्नी आहे. आणि असं असतं वय, म्हणजे नवऱ्यानं बायकोला गुरुमंत्र द्यायचा असतो वय? अहो द्यायचा असतोय, पण कवा? जेव्हा नवरा लई मोठा बाबा असेल तेव्हा. असा साधारण नवरा गुरुमंत्र देऊ शकत नाही बायकोला. लक्षात आलं का? भगवान शंकरानं विष्णू परमात्म्याला आणि ब्रह्मदेवाला गुरुमंत्र दिला, हे तेवढंच सत्य आहे. माता पार्वतीला गुरुमंत्र दिला. माता पार्वतीला गुरुमंत्र दिल्यानंतर कुंडलिनी शक्तीबद्दल याच्यामध्ये सांगितलेलं आहे. कुंडलिनी शक्ती 7 प्रकारच्या चक्रांचं वर्णन आलंय यामध्ये योगशास्त्राच्या संबंधानं. आपल्याला ते पुढे ऐकायला भेटेल. मैं त्याचा विस्तार ज्यादा यूटिलाइजेशन में उसका नहीं करूंगा, क्योंकि यहाँ पर किसी को योगी और सन्यासी बनना नहीं है और समय का वी हैव नो मोर एक्स्ट्रा टाइम फॉर हियर. ज़्यादा समय भी हमारे पास में नहीं है, लेकिन मैं अभी जितना है उतना मैं बोल रहा हूँ, क्योंकि 1 घंटा ज़्यादा लिया है मैंने आज. पहले ही शुरू हो गया है. तर त्याच्यामध्ये एक आज्ञाचक्र आहे. आज्ञा इथे आहे. ते आज्ञाचक्र जे आहे ते इथे आहे. त्याच्यामध्ये 1000 पांढऱ्या रंगाचे कमळ सांगितले. आज्ञाचक्र, त्याचं दुसरं नाव आहे मूलाधार. ते डिसऍक्टिव्हेटेड आहे, सध्या डिऍक्टिव्हेटेड आहे. त्याला ऍक्टिव्हेट करण्याकरता योगशास्त्राचा अविलंब करावा लागतो. काय करावं लागतं? योगशास्त्राचा अविलंब करावा लागतो. आणि योगशास्त्राचा अविलंब केल्यानंतर ते सिम ऍक्टिव्हेटेड होतं, म्हणजे तिसरा डोळा ऍक्टिव्हेटेड होतो. माणूस डायरेक्ट तिसऱ्या डोळ्याने पाहायला लागतो. शंकराचा दिसतो, आपला दिसत नाही, पण ऍक्टिव्हेट झालं का आपल्याला लगेच डायरेक्ट दिसायला लागतं. ऍक्टिव्हेटेड. लक्षात घ्या बरं. तो कसा आहे म्हटलं? आज्ञाचक्र आहे, मूलाधार चक्र आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे? त्या 1000 पांढऱ्या कमळामध्ये मोठा बीज मंत्र ओम आहे. ओम म्हणजे वेदाच्या त्या 3.5 मात्रा सांगितल्या आहे शिवमहापुराणामध्ये. ओम, ओम मध्ये 3.5 अक्षर आहेत. अकारतो ब्रह्मा, उकारतो विष्णू, मकार महेश बोलीजेत. आणि अर्धमात्रा ही देवी आहे. अर्धमात्रा म्हणजे चंद्र, आणि चंद्रावर अर्धा टिपका छत्रपती शिवाजी महाराज जसं गंध लावायचे तद्वत ती देवी आहे. आणि आकार उकार मकार हे 3 देवता आहे. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आणि देवी प्रत्येकाच्या इथं आहे, पण आपल्याला दिसत नाही का? तर आपण काय करतो? रिचार्जच मारित नाही याचा. आपण 2G सिमचाच रिचार्ज मारतो. आपण यानच पाहतो डायरेक्ट, आहे की नाही? पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्यांचे भूक नवजे माझ्या जीवे गोड. 3 अक्षरांचा रस अमृत दयास पिके पुढे. श्रवणाची वाट चोकाले शुद्ध गेले भेदा भेद निवारणी. महामळे मन होते जे गादले शुद्ध चोकालेच पटके जायचे. तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन विठ्ठल निदान सापडले. 568 अभंगाचा नंबर 568. 5 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडीकर दबंग गाथा. गाथ्यामध्ये 568 अभंगाचा नंबर. आणि वारकरी भजनी मालिके नंबर मध्ये पान नंबर 5 आणि अभंग नंबर 8. पान नंबर 5 अभंग नंबर 8 वारकरी भजनी मालिका नंबर 2. इकडे मालिकेमध्ये दुसरा, तिकडे 568.
ये सब मैला है हमारा, गंदी चीजें देख देख करके पूरा मैला है, फिल्में देख देख करके, तमाशा देख देख करके ये मन ऐसा मैला है, ऐसा मैला है, तो फिर धो, इसको धोना पडेगा. हे घाण घाण पाहू पाहू मन फार मळायले म्हटले साहेब, मग धुवावं लागेल त्याला. कस काय धुतान म्हणले, जाऊ पुन्हा पिक्चरच्या टॉकेज मध्ये जाऊन धू. अरे भैया, फिल्म के थिएटर में जा करके धोगे तो और गंदा बन जाएगा, और मैला बन जाएगा. इसको अगर धोना है, इसको अगर धोना है, मैले हुए मन को यदि धोना है तो कहां पे जाना पड़ेगा? मन बड़ा चंचल है, चंचल ही मन कृष्ण प्रमाथि बलवद्दृढ़ भगवान उवाच. भगवान श्री कृष्ण ने अर्जुन से गीता में कहा ना प्यारे, मन को यदि धोना है, मैले हुए मन को यदि धोना है तो मन ये जो है ना, ये बेलगाम घोड़े जैसा दौड़ता है, मन ये हाथी जैसे होता है. तो मन रूपी हाथी को कथा रूपी ज्ञान गंगा में लेकर के जाओ ना, मन रूपी हाथी को कथा रूपी बावड़ी में लेकर के जाओ ना, मन रूपी हाथी को भागवत शिव महापुराण कथा रूपी ज्ञान कुएं में लेकर के जाओ, और मन रूपी हाथी की छलांग जो है ना, इस कुएं में, इस सरोवर में लगा दो. जब मन रूपी हाथी की छलांग हम ज्ञान रूपी गंगा में लगाएंगे तो ब्रह्म रस से भिगो करके बाहर में आएगा. इसमें कोई दो राय नहीं और कोई संदेह नाही. सांगण्याचं तात्पर्य, त्याच्यावर हा विषय लांबला आपला की 87,000 दिव्य वर्ष भगवान शंकर योग समाधीमध्ये होते. सती देह त्याग झाल्यावर आणि देवर्षी नारदा इंद्रानं तपश्चर्या भंग करायला पाठवलं. इंद्रानं तपश्चर्या भंग करायला पाठवलं. भगवान शंकराची तपश्चर्या तर काही भंग झाली नाही, पण डिस्टर्बन्सेस वाढले. असू द्या असू द्या बसू द्या. पार्वते पतये हर हर महादेव जय. बाबा ज्याला जिथं बसायचं बसू द्या, काही वारंवार डिस्टर्ब. सोमनाथ भगवान की जय, कृष्णेश्वर महादेव की जय, त्र्यंबकेश्वर भगवान की जय. तपश्चर्या भंग करू नाही शकला कामदेव शंकराची, परंतु शंकराला राग आला की माझी बायको मरण पावली आहे सती, म्हणून मला अनेक वर्ष तपश्चर्या करायची, हा भंग करायला आला, काही संबंध नाही माझा इंद्राचा. म्हणून तिसरा डोळा उघडला शंकरानं. खोलते नहीं कभी लेकिन खोल दी तो फिर किसी की खैर नहीं भैया. तिसरा डोळा उघडला आणि तिसरा डोळा उघडून कामदेवाला भस्म केलं. कामदेवाला भस्म करण्याच्या आधी सांगितलं, तू तो कृष्ण का पुत्र बनेगा, तेरी पत्नी रोने वाली है तू मरने के बाद में, लेकिन मैं तुझे एक आशीर्वाद भी दे रहा हूं और एक श्राप भी दे रहा हूं. इंद्र ने तुझे भेजा मेरी तपश्चर्या भंग करने के लिए. तू माझी तपश्चर्या भंग करायला आलास, मी डोळे उघडले. डोळे उघडून मी या हिमालयाच्या गुफेतून जिथपर्यंत पाहिलंय. शंकर म्हणाले कामदेवाला, डोळे उघडून मी या हिमालयाच्या गुफेमधून जिथपर्यंत पाहिलंय तिथपर्यंत तुझ्या कामाचा प्रभाव चालणार नाही. काय म्हटले शंकर? तिथपर्यंत, म्हणजे इथून उभा राहून या हिमालयाच्या गुफेतून मी जिथपर्यंत पाहिलं तिथपर्यंत तुझ्या कामाचा प्रभाव चालणार नाही. आणि हेच कारण होतं की नारद तपश्चर्याला कुठे गेला, जिथं शंकराची तपश्चर्या भंग करायला कामदेव गेला होता आणि कामदेवला जाऊन भस्म केलं होतं, तिथे शंकराची दृष्टी पडलेली होती. आणि शंकराच्या वरदानामुळे, शंकराच्या श्रापामुळे तिथे कामाचा पगडाच चालत नव्हता. आणि म्हणून नारदाचं कामदेव काहीच बिघडवू शकला नाही. पण नारदाला काय वाटलं माहिती का, मी काम जिंकला. आणि कोण जिंकू शकतो भाऊ काम? एवढं सोपं आहे का? विश्वामित्र सुद्धा मॅडमच्या पाठीमागे पळाला, मेनकेच्या पाठीमागे. काम बांधवडी काळ घातला तो डरिता, या माझे दंडवत कपी कोळी हनुमंत, शरीर वज्र ऐसे कवी ब्रह्मांड जो पुच्छे रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे. तुका 161, 62, 63 गाथ्यामध्ये अभंग. शरण शरण हनुमंता, हनुमंत महाबळी, थे या माझे हनुम्या शहाणा, नपडे काम व्यसने रे, कामच नाही देते क्रोधच कहते तेथे कैसे भांडन रे. एकनाथ महाराज म्हणाले, हनुमान जी के सिवाय काम को कौन जीत सकता है प्यारे, भगवान शंकर के सिवाय काम को कौन जीत सकता है. प्रति सृष्टि निर्माण करने का सामर्थ्य जिस विश्वामित्र में था, वह विश्वामित्र भी मेनका के पीछे भागे ना. और विष्णु पुराण में तो एक ऐसी गजब की कथा आई प्यारे कि क्या मैं आपसे बयां करूं. एक कंडू नाम के ऋषि हुए विष्णु पुराण में, उन्होंने लगभग 900 साल तक एक अप्सरा के साथ में क्रीड़ा की. 900 साल तक. तो जो ईश्वर कृपांकित संत है वही इस काम से बच सकते हैं. नारदाला वाटलं मी काम जिंकला, मी काम जिंकला, मी काम जिंकला. त्याला माहितच नाही भाऊ शंकराची कृपा आहे. आणि ते सगळीकडे सांगा सुटला ना बाबा मी काम जिंकला. पहिले त्याच्या वडिलाकडे गेलं, पिताजी 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 मैंने काम जीत लिया. ब्रह्मदेव म्हणले भाऊ कोणाला सांगू नको. शंकराकडे आला नारद, शिवजी आपके बाद में मैंने काम को जीत लिया. ठीक है प्यारे. हे बाबा बरा होता, रामायण करायचा,
कीर्तन करायचं, पण आता सगळ्याला सांगत सुटला काम जिंकला काम जिंकला आणि याला काम भावणार आहे म्हटले. याच्या पालतीवरती 2 रुद्र सेवक दिले भगवान शंकरानं. रामायणातली कथा शिवमहापुराणात आली, ही तुलसी रामायणातली कथा आहे, नीट लक्षात घ्या. आता कुठं कुठं सांगत फिरतो हा काम जिंकला काम जिंकला. जिंकला तर जिंकला, लोकांना म्हणायला पाहिजे लय मोठा तपस्वी, आपण कशाला सांगायचं मी काम जिंकला? हे काय पत्रिकेवर लिहित असतात काय? हा, धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष, एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. 2 रुद्रसेवक याच्याकडे पाठवले पाठीमागे, आणि मग याला भगवंतानं माया निर्माण केली. काम जिंकला ना, मग खरंच जिंकला का फसतो म्हणून भगवंतानं माया निर्माण केली. नारद ब्रह्मदेवाला भेटल्यावर आणि शंकराला भेटल्यावर विष्णूला भेटायला जाणार त्याच्या आधीच भगवंतानं रस्त्यामध्ये एक 400 कोस दूर एवढं नगर निर्माण केलं, मायावी नगर विष्णू परमात्म्याने निर्माण केलं. आणि त्या नगराचा राजा होता शीलनिधी, आणि राजाच्या मुलीचं नाव होतं विश्वमोहिनी. काय नाव? विश्वमोहिनी. जिला पाहिल्यास ती विश्वाला कोणालाही मोहून टाकल, ऐसी विश्वमोहिनी. देवर्षी नारदानं पाहिलं, मायावी नगर होतं ते. देवर्षी नारद त्या नगरामध्ये गेले. त्रिकालज्ञ साधू आहे. राजाला आनंद वाटला. राजानं बसायला सिंहासन दिलं, पाद प्रक्षालन कुंकुम तिलक केलं. देवर्षी नारद इज फर्स्ट लाईन ऍस्ट्रॉलॉजर, हँडलाईन ऍस्ट्रॉलॉजर, हेडलाईन ऍस्ट्रॉलॉजर. नारदानं पार्वतीच्या हातावरच्या रेषा पाहून सांगितलं होतं की शंकर तुझा पती होईल. ये सत्य है प्यारे, ये कोई फेक नहीं है. पण किती लोकांचा याचा अभ्यास आहे आणि किती लोक हे जाणतात ते महत्वाचं आहे. हे सगळं खरं आहे. काही कपाळावरच्या रेषा पाहून सांगतात, काही पत्रिकेतले अंक पाहून सांगतात, पण किती जणांना कळतं ते जास्ती महत्वाचं आहे. शीलनिधी नावाच्या राजानं नारदाची पूजा केली, आणि मोठा ज्योतिषी आहे हा, मोठा भविष्य बघता है. माझ्या पोरीचं खरं सांगल हा की माझ्या पोरीला कोणता नवरदेव भेटणार आहे. मुलीला आणलं, साधु जी ये मेरी कन्या है, अब कुछ दिनों में मैं इसका स्वयंवर करना चाहता हूँ, कृपा करके आप बड़े भविष्य वक्ता है तो मेरी बेटी का हाथ दे करके उसके हाथ की लकीरें पढ़ करके बताइए ना जरा इसको कौन पति मिलेगा. अरे बाप रे, त्या पोरीला पाहून नारद लाजला ना. अब तो सबको ये ढिंडोरा पीट रहा था, मैंने काम को जीत लिया, मैंने काम को जीत लिया. सगळ्याला सांगत सुटला होता काम जिंकला काम जिंकला. आणि नारदानं त्या राजाच्या पोरीला पाहिल्यावर नारदाच्या मनात आला, मैं खामखा संन्यासी रह गया, अब तो शादी करनी चाहिए. देखो अब तो बोल रहा था काम जीता, आणि लग्नाचा विचार त्याच्या मनामध्ये आला. आणि बोलला ठीक आहे, हरकत नाही. हाताची रेषा वाजली, आणि हाताच्या रेषेवर काय लिहिलेलं होतं, त्या विश्वमोहिनीच्या 14 भुवनाचा जो अधिपती आहे. कोण आहे? विष्णूशिवाय कोण असू शकतं? अतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाताळ खाली 7, वरती 7, भूरलोक भोरलोक जनलोक तपोलोक सत्यलोक मोहलोक विष्णुलोक, 7 1 7 7 2 14. ये 14 भुवनों का अधिपति मेरे नारायण के सिवाय कौन हो सकता है प्यारे? 14 भुवनों का जो अधिपति होगा वह इसका पति बनेगा. असं नशीब, असं भविष्य होतं. पण वाचलं उलट, उलट वाचलं. काय वाचलं माहिती का? ही ज्याच्याशी लग्न करेल, ही पोरगी ज्याच्याशी लग्न करेल म्हणले तो 14 भुवनाचा अधिपती होईल, असं सांगितलं नारदानी. आणि नारद निघून गेले भगवान विष्णूकडे. आणि भगवान विष्णूकडे गेल्यावर भगवान विष्णू नमस्कार केला. मैं काम को जीत के आया हूँ प्रभु, मैं बिन पगारी फुल अधिकारी हूँ प्रभु. मैंने दिन रात आपका भजन किया है, मैं तीनों लोकों में घूमा हूँ, मैंने आपका दिन रात भजन किया है, मैंने आपसे कुछ नहीं मांगा है, लेकिन आज पहली बार जिंदगी में आपको पेमेंट मांग रहा हूँ. बिना पेमेंट के मैंने आपका न सांगता सर्व कामे करी हरी. मी तुमचं फुकट भजन केले, पण आज मला पेमेंट पाहिजे. काय पेमेंट पाहिजे? भगवान, पहली बार मेरे जीवन में मुझे शादी करने की इच्छा हुई है, तो आप एक काम करना, मुझे ऐसा सुंदर बना देना, ऐसा सुंदर बना देना कि मैं जब उस राजा की राजकन्या की उस स्वयंवर में जाऊं ना, तो वो मुझे देख करके ऐसे उसके रोंगटे खड़े हो जाए कि वो सबको ठुकरा दे और मेरे गले में वरमाला पहना दे. भगवान बोले तथास्तु. भगवान को कोई दिक्कत नहीं थी, लेकिन भगवान का दास था, और ये सन्यासी होकर के यदि ऐसी हरकत करेगा तो बड़े लोग कीचड़ उछालेंगे ना. तो भगवान ने पहले, तब आईने नहीं थे, ज्यादा दर्पण नहीं थे, कोई आईने में अपना मुख नहीं देखता था. देवान त्याला सुंदर केलं, पुरा सुंदर कर दिया, लेकिन मुंह में उसको बंदर बना दिया. सूत महाराज सांगतात त्याला पुरा सुंदर केलं आजी, पण तोंडात बंदर केलं. आणि नारदाला म्हटलं देव आहे की नाही, तथास्तु. आणि त्या राजाच्या राजकन्याच्या स्वयंवरामध्ये
तिकडं स्वयं त्या राजाच्या राजकन्यामध्ये स्वयंवरामध्ये त्या राजाच्या राजकन्येच्या त्या स्वयंवरामध्ये मोठमोठ्या देशाचे राजे महाराजे योगी जपी तपे संन्यासी आले. पहिल्याच लाईन मध्ये पहिल्या सिंहासनावरती देवर्षी नारद बसले. नारदाला वाटलं देवान मला सुंदर केलं, ही राजकन्या माझ्या गळ्यामध्ये वरमाळा घालेल. ब्राह्मण लोक म्हटले मुलीला आणा. जुन्या काळामध्ये नवरीच्या हातात हार द्यायचे आणि भलते नवरदेव बसवायचे, जो आवडून त्याच्या गळ्यात हार घालायचा. नारदाला वाटलं माझ्या गळ्यात हार घालेली. ती विश्वमोहिनी आली, तिनं नारदाला पाहिलं. नारदाला पाहून 1 मिनिट असं उभा पाहत राहिली आणि चिडली ती फार. बाबा काय झालं बेटा? अहो हा आपशकुनी बाबा इथं कोणी बसवला? काय झालं? अहो याचा चेहरा पाहिलं, माझं सगळं लग्न करण्याची इच्छाच मिली म्हटले. अहो याला उठवा म्हटले आधी इथून. बरोबर तू पुढे चल, आम्ही त्याचं पाहतो. आणि ते विश्वमोहिनी अशी पुढे जाऊ लागली तर नारदाची अशी अंगाचा तीळ पापड होऊ लागला. मला सोडून का गेली? मी तर सगळ्यात सुंदर बनवणार. हिला काही कळतं का? इथं सगळे बस सुरत आहे, मी सुंदर आहे, हिला काही कळतं का? ते रुद्रसेवक सोबतच होते. ते म्हणले तिला काय कळतं ते जाऊ द्या, तुम्हाला काय कळतं ते पहा म्हणले. आधी तुमचं तोंड पहा. ते म्हणे मला तोंड आरशात पाहायला सांगता तुम्ही दोघं राक्षस व्हा. ते दोन्ही राक्षस ज्या रुद्रसेवकांना श्राप दिला नारदानं, तेच रावण आणि कुंभकर्ण झाले असं वर्णन आहे तुलसी रामायणामध्ये. आणि नारदाने स्वतःचं तोंड जे आहे ना ते पाण्यामध्ये जाऊन पाहिलं तर नारदाला स्वतःचं तोंड वानराचं दिसलं. आपण अमुक भालू का बंदर का दिखा. नारदाची तळपायची आग मस्तकाला गेली. क्रोध आला. क्रोधाच्या आवेशामध्ये ती जी राजकुमारी होती विश्वमोहिनी, तिच्यासोबत भगवान विष्णूनं राजकुमाराच्या रूपात विवाह केला. भगवान विष्णूनं राजकुमाराचं रूप धारण केलं आणि त्या विश्वमोहिनीनं भगवान विष्णूच्या गळ्यामध्ये वरमाळा घातली आणि भगवान विष्णू त्या विश्वमोहिनीला घेऊन गेले. विश्वमोहिनीला घेऊन गेल्याच्या नंतर रस्त्यानं ते नारद आले आणि त्यांना वाटलं देवा तुम्हाला लग्न करायचं होतं तिच्यासोबत, म्हणून तुम्ही मला बंदर बनवलं, म्हणून पुढच्या जन्मामध्ये तुमच्या बायकोला राक्षस उचलून घेऊन जाईल, तेव्हा आमच्यासारखे हे जे वानराच्या मुखाचे आहेत ना हेच तुमची मदत करतील असा श्राप दिला. भगवंत म्हणाले तथास्तु. आणि म्हणून भगवान विष्णू झाले राम, लक्ष्मी झाली सीता आणि नारदासारखे वानर हे सुग्रीव आणि हनुमंत झाले. नारदाला पश्चाताप झाला, ब्रह्मदेवाकडे गेले. अरे क्रोधाच्या आवेशामध्ये तू भगवंताला श्राप दिला, तू फार चुकीचं केलं. शंकराचं सार सर्वस्वितत्व सांगितलं, भगवान विष्णूचा अधिकार सांगितला आणि तू विष्णू परमात्म्याला श्राप दिलाय, म्हणून त्याचं प्रायश्चित्त घे, तू तीर्थयात्रा कर. नारद तीर्थयात्रेला निघाला. ब्रह्मदेवाला नारदाने विनंती केली तुम्ही मला काही ज्ञान द्या. तर याच्यामध्ये इच्छा विष्णूची कथा आली आहे. भगवान विष्णूचा जन्म भगवान शंकरापासून झाला. कसा सांगितला? अंबिका वनामध्ये शिव आणि शक्ती हे दोघ जण विवाह करत होते. शिव म्हणजे शंकर आणि शक्ती म्हणजेच पार्वती किंवा सती धरा हवं तर आदिशक्ती म्हणा हवं तर प्रकृती शिवा शक्ती अंबिका सती आदिशक्ती किंवा पार्वती. परमात्मा आदि पुरुष, पुराण पुरुष, आद्य पुरुष, आदि पुरुष, शिव म्हणजे शंकर. परमात्मा आणि प्रकृती. परमात्मा रूपी शंकर शिव आणि प्रकृती रूपी आदिशक्ती माता पार्वती हे दोघ जण अंबिका वनामध्ये विहार करत असताना या दोघांच्या विहारातून भगवान विष्णूची निर्मिती झाली, विष्णूचा जन्म झालं. शंकर आणि पार्वतीच्या इच्छेनं भगवान विष्णूचं प्राकट्य झालं, म्हणून शिव महापुराणामध्ये त्यांना इच्छा विष्णू असं म्हटलं. काय म्हटलं? इच्छा विष्णू. भगवान शंकरापासून विष्णूचा जन्म झाल्यानंतर भगवान विष्णू जंगलात तपश्चर्या करू लागले. तपश्चर्या करता 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 तप गहन होतं आणि गहन तपामुळे भगवान शंकराच्या शरीरातली, भगवान विष्णूच्या शरीरातली उष्णता वाढली. भगवान विष्णूच्या शरीरातली उष्णता वाढली. उष्णता वाढल्यामुळे सर्वांगाला घामाच्या धारा लागल्या भगवान विष्णूच्या, आणि घामाच्या धारा लागल्यामुळे तो जो घाम होता भगवान विष्णूचा, शरीराला आलेला घाम, विष्णू परमात्म्याच्या शरीराला आलेला घाम त्यांच्या अवतीभोवती जमा झाला. घामाचं रूपांतर पाण्यात झालं. संस्कृतमध्ये पाण्याला नार असं म्हणतात. संस्कृतमध्ये पाण्याला नार असं म्हणतात. नार अधिक अयन. नार म्हणजे पाणी आणि त्याच्यामध्ये जो राहतो म्हणजे अयन करतो. राहण्याला संस्कृतमध्ये अयन असं म्हणतात आणि पाण्याला संस्कृतमध्ये नार असं म्हणतात. नारायण, सा नाम नारायण, वही बने नारायण, वही बने विष्णू. बोलिए नारायण भगवान की जय.
देवर्षी नारदांना क्रोधाच्या आवेशामध्ये भगवान विष्णूला जो श्राप दिला तो कोणाला श्राप दिलाय ही कथा आता ब्रह्मदेव नारदाला सांगतायत. सूत महाराज सगळ्या संतांना सांगतात, ब्रह्मदेव नारदाला सांगतायत, शंकर पार्वतीला सांगतात की सुपते नारायणे देवेणाभो पंकजमुत्तमम् आविर्बभूव सहसा बृहदमे शंखरे छया. हरिहरा नाही वेद नका करू वाद, दोघे एक पायी. अरे शंकराच्या इच्छेनं निर्माण झालेले म्हणजे साक्षात विष्णू आणि भगवान शंकराच्या लिंगाचं सर्वात अगोदर दर्शन आम्ही केलं, तेव्हापासून लिंग पूजा प्रचलित आहे. ब्रह्मदेव सगळी कथा सांगतायत. मला अभिमान झाला, माझं मुंडकं उडवलं, सगळं सांगितलंय, परत आलंय ते याच्यात. मग ते काशीला जाऊन पडलं, कपालमोचन तीर्थ पडलं, ब्रह्महत्येचा दोष लागला, सगळं सांगतायत, सगळं सांगतायत बर का. कोणाला श्राप दिला तू? मला एकानं प्रश्न विचारला सर, बर का सर, एका जण मला असा प्रश्न विचारायला पाहिजे, मला आनंद वाटतो. काही विचारलं तर मला वाटतं बरं, म्हणजे तुम्ही विचारायचं मी उत्तर द्यायचं, छान वाटतं, मस्त वाटतं. पण विचारत नाही महाराष्ट्रात लोक, म्हणून महाराज लोकांचं बरं चाललंय. हे मोरारे बापूला लोक प्रश्न विचारतात, हे असं ते यायच्या आधीच अशा चिठ्ठ्या असतात तिथं, जागेवर उत्तर देतात, ते ग्रंथ वाचून घेऊन नाही. पहिलेच आपल्या महाराष्ट्रात लोक विचारत नाही म्हणून बरं चाललंय आमच्या सारख्याच. तुम्ही काही विचारत नाही त्याच्यामुळं. एकाने मला प्रश्न विचारला कि महाराज जी, मैंने बोला हाँ बोलो भाई, ये कलयुग में आशीर्वाद क्यों नहीं लगता और श्राप क्यों नहीं लगता? बड़ा गजब का सवाल था प्यारे, मैंने कहीं पे पढ़ा भी था और पूज्य गुरुदेव के मुख से मैंने सुना भी था. ये कलयुग में किसी का श्राप क्यों नहीं लगता और कलयुग में किसी का आशीर्वाद क्यों नहीं लगता? बहुत कम लोग हैं जिनका आशीर्वाद लगता है और बहुत कम लोग हैं जिनका श्राप लगता है. पुराने जमाने में ऐसा था, कोई महात्मा चिढ़ जाए, क्रोध के आवेश में आ जाए और वो किसी को कह दे कि कुत्ता बन जाओ तो बन जाता था आदमी. जुन्या काळात म्हणलं कुत्रा होऊन जाए तो व्हायचं, आता होतंय का? सांगा ना, होतंय का? जुन्या काळामध्ये कुत्ता बन जाओ तो बन जाता था, अब नहीं बनता प्यारे. क्यों? इसका कारण ये कहा कि कलयुग में सभी जीवात्मा धर्म बल और ब्रह्म बल की वजह से, कलयुग में सभी जीवात्माओं में ब्रह्म बल नहीं है और कर्म बल भी नहीं है. सभी लोग कर्म अच्छे से नहीं कर रहे हैं और अपना धर्म भी अच्छे से नहीं निभा रहे हैं. क्या कर रहे हैं? कर्म भी अच्छे से नहीं कर रहे हैं और धर्म भी अच्छे से नहीं निभा रहे हैं. किती लोक खरे असे सांगा ना, की हिंदू धर्मामध्ये असून, मी तुमचं नाही सांगत, ज्यांना माहिती नसेल त्यांना माफ आहे, पण ज्यांना माहिती झालं, हिंदू धर्मामध्ये असून जर का गंध लावत नसू म्हटले तर सुतक सांगितलं. कारण की 10 दिवसामध्ये घरी जेव्हा माणसाची मृत्यू होते ना, तेव्हाच गंध लावायला चालत नाही, फक्त गंध मुक्त झालेलं नसतं. आणि मग याच्या उलटही आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला येऊन जर का गंध लावत नसू म्हटले तर सुतक आहे आपल्याला. जेवायला बसताना कधीच खाली फरशीवर जेवायला बसायचं नाही. गरुड पुराणामध्ये लिहिलंय, सटई टाकून जेवायला बसायचं, जेवण होस तर उठायचं नाही. ज्याचे आई वडील जिवंत नाही त्यानं मौन व्रत धारण करून जेवण करायचं आहे. ज्याचे आई वडील जिवंत आहे त्यानं 5 घास मौन घ्यायचे. जेवताना उठायचं नाही. जेवण करताना चप्पल दारात दिसता कामा नाही. जेवण करताना जास्ती बोलायचंही नाही. आणि जेवण करताना कुत्र्याला पोळी फेकायचं नाही. हे खूप मोठे नियम आहेत गरुड पुराणामध्ये. आपण कसं ओळखायचं? गंध लावल्यानंतर आपला माणूस आहे का अब्दुल्ला भाई आहे का गफ्फूर भाई आहे? हे गंध आपल्या करता आहे. तर जे लोक धर्माचं पालन करत नाही, नियमाचं पालन करत नाही, हमारा तो सब नियम से धर्म से कर्म से होता है प्यारे. ज्याला माहिती नाही त्याला दोष नाही, पण ज्याला माहिती झालं त्याने या सगळ्या गोष्टी आचरणात आणल्या पाहिजे. या कलियुगामध्ये माणसामध्ये कर्मबल नाही आहे आणि ब्रह्मबल नाही आहे. धर्मबलाची, कर्मबलाची आणि ब्रह्मबलाची कमी असल्यामुळे आशीर्वादही लागत नाही, श्रापही लागत नाही. आणि ज्या लोकांमध्ये कर्मबल आहे, धर्मबल आहे, ब्रह्मबल आहे, अशाच लोकांचे आशीर्वाद लागतात. आणि अशाच लोकांचे काय होतं नीट ऐका, अशाच लोकांचे श्राप लागतात. एक गोष्ट लक्षात ठेवायची, नीट ऐका. तुमच्या सर्वांचं वय इथे माझ्यापेक्षा मोठं आहेत, बरोबर आहे? मी काय सांगतोय, सगळ्यांचं वय जवळपास माझ्यापेक्षा जास्ती आहे ना. तुम्ही माझ्या पाया पडता, माझ्या नाही पडत आहे, ते साधनेच्या पाया पडत आहेत, ते ज्ञानाच्या पाया पडतात.
कीर्तनाच्या गादीवर वारकरी संप्रदायामध्ये उदाहरणार्थ नारदाच्या गादीवर कीर्तनकार मुलगा उभा असला आणि बाप टाळकरी असला आणि बापानं जर का चाल म्हणली तर बापाला सुद्धा पोरासमोर झुकावं लागतं. बाप पोराला झुकत नाहीये, बाप कीर्तनाच्या गादीला नमस्कार करतोय. याद रखना, कभी भी कोई भी गायक हो, कोई भी महाराज हो, कोई भी संगीत वाला हो, उसके पैर नहीं छूना है और वो भी छूने मत ले. क्यों? क्योंकि साधना क्या है उसकी, और कोई साधने वाला आदमी बगैर साधना वाले आदमी का पैर पडेगा तो चौका लग जाएगा. प्यारे, तुम्ही जर का साधना नसणाऱ्या माणसाच्या पाया पडलात ना, नीट ऐका मी काय सांगतोय तुम्हाला, माझ्या शब्दाकडे नीट लक्ष द्या. तुम्ही काकडा म्हणताय, तुम्ही हरिपाठ म्हणतायत आणि काकडा हरिपाठ म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये एक फॅडालो कोणाला महाराज म्हणतात लोक. अहो महाराज म्हणजे काय, ज्ञानेश्वरीचे वऱ्या किती पाठ आहे, त्याचे गाथेचे अभंग किती पाठ आहे, तो काकडा म्हणतो का नाही? का नुसता हबप झालं माळ घातला म्हणजे झाला महाराज? गायकाच्याही लोक पाया पडतात, गायकांनी पाया पडून घ्यावं. साधना क्या, चौका लग जाएगा प्यारे पुरा. लक्षात घ्या, साधना ज्याची नहीं है, ज्याची साधना काहीच नहीं, जिसकी संध्या नहीं, जिसका जप नहीं, जिसका तप नहीं, उसके यदि आप पैर पड़ोगे तो आपका जो साधना है वो फल उसको जाएगा और उसका पाप आपको मिल जाएगा. ये निश्चित है. बात को जहन में बिठा लेना पूरा भैया, पूरा बात को जहन में बिठा लेना. मैं बहुत स्पष्ट वक्ता हूं. तुमचं जर का साधना आहे आणि तुम्ही माझ्या पाया पडले तर तुमची माझी मिळती जुसली असली पंढरीची नाही, कोणा अभिमान पाया पडे जन एकमेका, ते ठीक आहे. पण आता मोठाले लोक काय करतात, महाराज 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 म्हणून कोणाच्या पाया पडतात, पण तो महाराज तिकडे जाऊन पिढ्या पितोय का काय करतो काहीच पाहत नाही तुम्ही. दान सुद्धा अशा लोकांना द्यायला सांगितलंय. आम्ही शनी शिंगणापूरला गेलो. शनी शिंगणापूरला एका भिकाऱ्याने आम्हाला पैसे मागितले. बाबाजी वडापाव खाना. मैंने बोला कितना खाएगा? बोले एक खाएगा. मैंने बोला 4 खा. चल. मैंने उसको 40 रुपए दिए. मैंने तो उसको वड़ा पाव लेकर के दिया. वो इतना होशियार था भीख मांगने वाला, उसको मैंने 4 वड़ा पाव लेकर के दिया. तो वो वड़ा पाव वाले के साथ में उसका सेटिंग था. मैंने उसको 4 लेकर के दिया वड़ा पाव. तो वो वड़ा पाव वाला वड़ा पाव वापस लेके गया वो भिखारी वो वड़ा पाव वाले के पास में, और उसने 4 के बदले में 3 उसको वापस 4 वापस दे दिया और पैसा 3 का ले लिया. मैंने उसको 4 वड़ा पाव लेकर के दिया था ना, तो वो उसने, मैं गाड़ी में बैठ करके आगे निकला तो उसने वो वड़ा पाव उस वड़ा पाव वालों को वापस दिया और 4 के बदले में 3 का पैसे ले लिया और टपरी में जाकर के सिगरेट पी रहा था. तो दोष तो लग जाएगा भैया. तुमने जो दान दिया है बिल्कुल प्योर होना चाहिए, 100% प्योर. भैया जिसकी साधना नहीं है वो पैर ही मत पड़ा करके ले, बहुत पाप लग जाएगा. बड़ा दोस्त, शास्त्रों को पढ़ो, जरा ज्ञान को समझो, किसी गुरु को बना लो अपना अच्छा, जो अपने को वास्तविक अपने ज्ञान में ये जो भूसा भरा है ना, इसको ऐसा प्योर चार्जिंग की जरूरत है. इसको चार्जिंग की, याला चार्जिंग की जरूरत है आजी. मला मराठीचं थोडं वांदा आहे जरा, ठीक आहे. चार्जिंग ची जरूरत आहे याला, जरूरत नाही, चार्जिंग ची आवश्यकता आहे याला. तुम्ही म्हणता ना आता लवकर कथा सोडा बरं महाराज, आणि लवकर जेवू द्या बरं आम्हाला. आता लगे आम्ही कथा संपितो आणि जेवण करतो आणि सणा उठतो आणि हे डोकं डीपी मध्ये जाऊन घालितो. अशी चार्जिंग नाही. डीपी मध्ये घालताना माझ्यावर येईल ते डोके, डीपी मध्ये घालण्याचे चार्जिंग नाही. चार्जिंग म्हणजे ये इसको आत्मसात करना. जितना भी इसको हम हमारे जहन में अंदर बिठा सकते हैं, जितना भी अंदर इसको बिठा सकते हैं प्यारे, उतना इसको बिठाना चाहिए. जितना भी अंदर इसको बिठाए उतना हमको इसको बिठाना चाहिए. देवर्षी नारदाला सांगितलं, ज्या इच्छा विष्णूंना तो श्राप दिला बाबा, भगवान शंकर आधी आहे, भगवान शंकरानंतर ते विष्णू आहे, त्या विष्णू नंतर मी आहे, तो त्यांना श्राप दिला. तू प्रायश्चित्त घे आता. बाबा मला शंकराच्या पूजेचं महात्म्य सांगा ना. भगवान शंकराची पूजा करण्याकरता सांगितलंय. अगोदर महादेवाच्या मंदिरात जाताना, तर महादेवाच्या मंदिरात त्या महादेवाच्या पिंडीला डोळे वगैरे कुठे पाहिजे ऐका. महादेवाच्या पूजेला जाताना सकाळी 4 वाजता उठा. ब्रह्मदेव सांगतात नारदाला, आंघोळ करा. आंघोळ करून पांढरे वस्त्र परिधान करा. पांढरे वस्त्र परिधान करून भस्म लावा. रुद्राक्षाची माळ घाला. मंदिरामध्ये जा. मंदिरामध्ये जाऊन गणपती असतो, गणपतीची मूर्ती असते किंवा तिथेच गणपतीची जागा आहे महादेवाजवळ, गणपतीचं स्मरण करा. द्वारपालाचं स्मरण करा. 8 दिक्पालांची पूजा करा. चौरंगावर किंवा पाटावर पांढरे वस्त्र घालून त्यावर शिवजींची स्थापना करा. त्या भोवती रांगोळी काढा अथवा फुलानं ते स्थान सुशोभित करा. आणि मग शंकराच्या पिंडीमध्ये ध्यान करा. पिंडीमध्ये शंकराची मूर्ती पाहायला सांगितली आहे. तुम्ही 1 लोटा जल घालायला जाताना त्या पिंडीतच महादेवाची मूर्ती पाहिजे. असे डोळे झाकायला सांगितले. आणि डोळे झाकून असा विचार करायचा की भगवान शंकर, शुभ्र पांढरा सारखा कापरासारखा पांढरा रंग आहे त्यांचा. 2 पाय आहेत भगवान शंकराला. 5 मुख आहेत. 15 डोळे आहेत. 5 मुख आहेत. एका मुखाला 3 डोळे,
तीना पाचे 15 भगवान शंकर कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि। भगवान शंकर बिल्कुल खड़े हैं, बिल्कुल सफेद, बड़ा गौर वर्ण है उनका और कपूर के जैसे ऐसे चमक रहे हैं, स्फटिक के जैसा उनका रंग है और 5 मुख है, एक एक मुख को 3-3 आंख है और 10 हाथ है। भगवान शंकर 2 पाय आहेत, 10 हात आहेत, 5 मुख आहेत, 15 डोळे आहेत, शेर का खाल को पहने हुए हैं, हाथी की खाल के ऊपर बैठे हुए हैं, वाघाचे कपडे घातले आहेत, हत्तीच्या कपड्यावर बसलेले आहेत, हातामध्ये त्रिशूळ आहे, त्रिशूळाला डमरू बांधलेला आहे, नागाचं जानवं घातलेलं आहे, सर्वांगाला चिताभस्म लावलेलं आहे, पंढरपूरचं भस्म लावलेलं नाही, हवनातलं नाही, मेलेल्या माणसाचं भस्म, जिसको जलाया है शमशान घाट में, जो मर गया है, जिसकी अर्थी उड़ गई है, जो दुनिया को छोड़ करके चला गया है, ऐसे स्मशान में जाकर के मरे हुए आदमी की जो रक्षा चिता शांत हुई है उसकी चिता को लगाया है स्मशान ईश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा चिता भस्मम लेपम स्रगपि नृपरोटी परिक्रमम मंगल्यम शिवाहा। मेलेल्या माणसाची रक्षा भस्म अंगाला लावलाय, गळ्यामध्ये वासुकी सर्प आहे, जटा गंगा टपकते आहे, चंद्र धारण केलेले आहे और मुंडो की माला गले में पहने हुए हैं। अशा शंकराचं ध्यान रोज करायला सांगितलंय आणि मग त्या शंकराच्या पिंडीची पूजा करायची। पूजा पिंडीची करायची आहे पण ध्यान ह्या मूर्तीचं करायला सांगितलंय। म्हटलंय त्या भगवान शंकराला दर्भ आघाडा कापूर चमेली गुलाब चाफा श्वेत कन्हेर, पांढऱ्या कन्हेराचं फुलवाहा, चाफ्याचं फुलवाहा म्हटले, गुलाबाचं फुलवाहा, चमेलीचं फुलवाहा, कापार आघाडा ही देवाला चालतो, दर्भही चालतो। दर्भ श्राद्धात जो वापरतात तो शंकराला मोगऱ्याचं फुल वाहिला सांगितलंय। कलशामधील पाण्याची शिवलिंगावर सतत धार धरावी, कलशातलं जे पाणी एकदम वतून द्यायचं नाही, दम्मादम्मानं काहीतरी म्हणत म्हणत वाचायचं। म्हणले 1 लोटा जल मी पाहिले लोक त्याला टाकून, अरे असं नाही, असं नाही, दमदम से प्यारे कुछ गाइए जरा, ओम नमः शिवाय म्हणा, ओम त्र्यंबकम यजामहे म्हणा, एखादा अभंग म्हणा। म्हटले शंकराचं याच्यामध्ये सांगितलंय थांब्यातली जी धार आहे अशी दम्मा दम्मानं तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर धरली पाहिजे। म्हटले पंचाक्षर मंत्र म्हटले पाहिजे, नागेंद्र हराय ओम नमः शिवाय, शिवहर शंकर नमामि शंकर, हे शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो, हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ गंगे। आंघोळ घातल्यानंतर मग भगवान शंकराला पुष्पाचा हार घालावा, धूप दाखवावं, दीप दाखवावं, नैवेद्य तांबूल विड्याचं पान अर्पण करावं, उपचार अर्पण करावे आणि आरती करावी, त्यांची प्रार्थना करून फुले वाहावेत, स्वस्ती वाचन करावं येत असेल तर। स्वस्ती वाचन शंकराच्या मंदिरामध्ये स्वस्ती वाचन म्हणजे मंत्र आहेत, ओम अनह भद्राकृत गोयंतो विश्वतो दब्धासु अपरिदास उद्भेद देवाणो यथा सदमीद व्रधे असन्न प्रायुव रक्षितारो दिवे दिवे देवानां सक्षमुपसेदिमाः स्वस्तेन इन्द्रो वृद्धशवाः स्वस्तेन पूषा विश्ववेदाः स्वस्तेन स्तारक्षो अरितनेमि स्वस्तेन बृहस्पतिर्दधातु। ओम शान्तिरन्तरिक्षकं शान्ति सर्व शान्ति ओखदय शान्ति सर्वे गुम शान्ति शांती रे सुशांतिर्भवतु। आलय मोठा विधी सांगितलाय शंकराचा, नुसता उपाय करून नाही होत म्हटले, हे जर का सगळं फॉलो केलं तर विशिष्ट आहे। भगवान ब्रह्मदेव नारदाला शिवतत्वाचं ज्ञान देत असताना सांगतात, मी स्वतः ब्रह्मदेव नारदा तुझा पिता आणि स्वतः भगवान विष्णू म्हणजे माझे पिता, आम्हा दोघांना शंकराचं जेवढं ज्ञान आहे तेवढं जगात दुसऱ्या कोणालाच नाही। मला ज्ञान आहे म्हणून मी तुला शंकराच्या शिवतत्वाची माहिती देतोय, पण माझ्याही पेक्षा जास्ती ज्ञान, माझ्याही पेक्षा जास्ती ज्ञान शंकराचं। शिव के पास में खुद का उतना ज्ञान नहीं है जितना विष्णु के पास में है। शंकराला स्वतःची माहिती स्वतःलाच माहित असतं ना, आपलं काय गोर आहे काय काळ आहे, आपण काय स्वतःची बायोग्राफी स्वतःला जास्ती माहित असते की दुसऱ्याला कोणाला माहित असते। भगवान शंकर की खुद की जो जानकारी है उनको भी नहीं है, उतनी भगवान नारायण को है। कौन कह रहा है? ब्रह्मदेव कह रहा है, किससे? देवर्षि नारद से। और कहा, आणि म्हणून एक दिवस मी असं केलं, नारदा तुला काय सांगू की जगामध्ये सगळे देवता जे आहेत, महादेवाची पूजा फक्त देवता करत नाहीत तर राक्षस करतात, दानव करतात, दैत्य करतात, यक्ष करतात, चारण करतात, सिद्ध करतात, गंधर्व करतात, नाग करतात, मनुष्य करतात, ब्राह्मण लोक करतात, क्षत्रिय करतात। आणि सगळेजण महादेवाच्या लिंगाची पूजा करतात। ते लिंग मातीचं नाही, वेगवेगळ्या रत्नाचं आहे आणि ते भगवान विष्णूने सगळ्यांना दिलेलं आहे विश्वकर्माला सांगून। म्हणून एक दिवस नारदा मी सगळ्या देवतांना घेऊन
विष्णू भगवंताच्या वैकुंठामध्ये गेलो. नारदं वाच ब्रह्मण प्रजापते तात धन्यस्त्वं शिवशक्तधीः ऐतदेव पुनं सम्यग् ब्रूहि मे विस्तारद्विधेः. ब्रह्मवाच एकस्मिन् समये तात ऋषिणा हूय सर्वताः निर्जराश्वावदं प्रत्यासु वचं पद्मसंभवाः. एक दिवस मी सगळ्या देवांना घेऊन क्षीरसागरामध्ये देवर्षी असू द्या जाऊ द्या देवर्षी नारदाला ब्रह्मदेव म्हणाले मी सगळ्यांना घेऊन क्षीरसागराजवळ गेलो. शेषनाग पर भगवान शयन कर रहे थे. एकाएक भगवान विष्णु उठ खड़े हुए कि कहा ब्रह्मदेव सभी देवताओं को लेकर के तू यहाँ क्या कर रहा है. तो कहा कि प्रभु आप शिव जी के सबसे बड़े भक्त हो, मैं भी हूं, लेकिन मुझे ज्यादा ज्ञान नहीं, ज्यादा ज्ञान आप में है. तो आप एक काम कीजिए, शिल्पकर्मी विश्वकर्मा, शिल्पकर्मी विश्वकर्मा फर्स्ट इंफ्रास्ट्रक्चर इंजिनियर डेव्हलपर, जगातले सगळ्यात पहिले शिल्पकार आर्किटेक्ट म्हणावं तर विश्वकर्मा है. सुतार समाज के देवता है. द्वारका भी उन्होंने ही बनाई थी. सुदाम जी की सुदाम नगरी भी उन्होंने ही बनाई थी. शिव के शादी का मंडप जो पार्वती के मैया के साथ में विवाह होगा ना हिमालय के नगर में, वो भी उन्होंने ही बनाया था. और शिव जी ने त्रिपुरासुर को माना, वो रथ भी विश्वकर्मा ने ही बनाया था. ऐसे शिल्पकर्मी विश्वकर्मा. शिल्पकर्मी विश्वकर्म्याला सांगून ज्याच्या त्याच्या पात्रतेप्रमाण त्याला त्याला शिवलिंग द्या ना देवा. भगवान विष्णूने विश्वकर्म्याकडे पाहिलं आणि विश्वकर्म्यानं काही थोड्या वेळातच भगवान शंकराचे वेगवेगळे शिवलिंग बनवले. ऐका, विश्वकर्म्यानं भगवान विष्णूची आज्ञा मानून पद्मराग नावाचा एक मणी आहे, जसं आहे ना पुष्कराज अंगठीमध्ये घालतात, ज्याला गुरुचा त्रास आहे नवग्रहामध्ये, या बोटामध्ये सोन्याच्या अंगठीमध्ये, मी नाही घातलेला दाखवतोय फक्त. पुष्कराज नावाचा जो खडा आहे तो सोन्यामध्ये घालतात. तर तसा एक पद्मराग नावाचा मणी आहे. त्या पद्मराग नावाच्या मण्यापासून एक शिवलिंग बनवलं विश्वकर्म्यांनी आणि ते इंद्राला दिलं. इंद्र काळ्या दगडाच्या शिवलिंगाची पूजा करत नाही. आजही इंद्र स्वर्गामध्ये महादेवाच्या ज्या लिंगाची पूजा करतो ते लिंग पद्मराग मण्याचं आहे असं ब्रह्मदेव नारदाला सांगतायत. पार्वती भगवान शंकर माता पार्वतीला सांगतायत आणि सूत महाराज सगळ्या संतांना ही कथा तीर्थराज प्रयागामध्ये सांगतात. सोन्याचं शिवलिंग बनवलं. मग सोन्याचं शिवलिंग बनवलं विश्वकर्म्यांनी आणि ते कुबेराला दिलं. पुष्कराज नावाचं, पुष्कराज जे अंगठीमध्ये ज्याला गुरुचा त्रास आहे त्या पुष्कराज नावापासून एक शिवलिंग बनवलं पुष्कराज खड्यापासून आणि ते कोणाला दिलं, ते धर्मराजाला दिलं. श्यामवर्णाचं सावळ्या रंगाचं एक शिवलिंग बनवलं, ते वरुणाला दिलं. इंद्रनील नावाच्या मण्यापासून एक शिवलिंग बनवलं, ते कोणाला दिलं, ते विष्णूला दिलं. मला म्हणजे स्वतः विष्णूने घेतलं. सोन्याचं शिवलिंग परत बनवलं नारदा, ते मला दिलं म्हणजे तुझ्या वडिलाला ब्रह्मदेवाला दिलं. चांदीचं शिवलिंग बनवलं, ते विश्वदेवांना पूजेकरता दिलं. पितळापासून शिवलिंग बनवलं, ते वस्तुगणांना दिलं. मातीपासून शिवलिंग बनवलं आणि ते अश्विनी कुमार जे सूर्याचे 2 पोरं आहेत त्यांना दिलं. स्फटिकाचं शिवलिंग बनवलं, स्फटिक की माला होती है ना, स्फटिकाचं शिवलिंग बनवलं आणि ते कोणाला दिलं, भगवान विष्णूच्या बायकोला लक्ष्मीला. लक्ष्मी मैया भगवान शिव शंकर के वो पत्थर के और मिट्टी के और पार्थिव शिवलिंग की पूजा नहीं करती. हमने ये जो बना ये पार्थिव है, इसका विसर्जन होगा बाद में. क्या समझे, इसका विसर्जन होने वाला है ना शादी के पश्चात. पार्थिव शिवलिंग की बड़ी महिमा है कलयुग में, हमने उसको कल सुना भी. स्फटिकाचं शिवलिंग बनवलं आणि ते स्फटिकाचं शिवलिंग माता लक्ष्मीला दिलं. आजही माता लक्ष्मी स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा करते आहे वैकुंठ धामामध्ये. तांब्याचं शिवलिंग बनवलं आणि ते आदित्यांना दिलं, 12 आदित्य सूर्याचे अवतार. मोत्याचं शिवलिंग बनवलं, ते चंद्राला दिलं. हिऱ्याचं शिवलिंग बनवलं, ते अग्नीला दिलं. मातीचं शिवलिंग बनवलं, ते ब्राह्मणांना दिलं. चंदनाचं शिवलिंग बनवलं, ते मयासुराला दिलं. पवळा मी जे खाली घातलंय या बाळीमध्ये, पवळा लाल रंगाचा एकदम बारीक, पवळ्याचं शिवलिंग बनवलं, ते नागाला दिलं. नाग लोक पाताल के नीचे, खाली भागवतात वर्णन आहे, नीट आहे का. जमीन, जमिनीच्या खाली पाणी, जमिनीच्या खाली पाणी, पाण्याच्या खाली 28 नरककुंड,
तामिश्र 1, अंधतामिश्र 2, रवरव 3, महारवरव 4, कुंभीपाक 5, कालसूत्र 7, असे पत्रवड 7, सुकरमुख 8, अंधकूप 9, क्रमी भोजन 10, सदंश 11, तप्पसुर्मी 12, वज्रकंटक शालमली 13, वैतरणी 14, पुयोद 15, प्राणरोध 16, विशेषण 17, लालाभक्ष 18, सारमियादन 19, अविची 20, अयपान 21, क्षारकर्दम 22, रक्षोगण भोजन 23, शूलप्रोत 24, दंडशुक 25, अपट निरोधन 26, पर्यावृतम 27 आणि शुचिमुख 28. श्रीमद भागवत स्कंद नंबर 5 अध्याय नंबर 26. जमीन, जमिनीच्या खाली पाणी, पाण्याच्या खाली 28 नरककुंड, 28 नरककुंडाच्या खाली नागलोक, नागलोकाच्या खाली अतल वितल सुतल वगैरे वगैरे. तर तिथे जे नागलोक राहतात म्हटले, हे नाग सुद्धा त्या पवळ्याच्या शिवलिंगाची पूजा करतात. लोणी, लोणी दूध, दुधावरची साय, साईपासून काय लोणी, दही, तूप वगैरे करत. लोणी, ती लोणी जे आहे, लोणी त्या लोण्याचंही शिवलिंग आहे म्हणले. आणि त्या लोण्याच्या शिवलिंगाची पूजा देवी करते म्हटले. देवी जगदंबा देवी, देवी भागवतातली. योगी लोक जे आहेत, योगी लोक भस्म जे महादेव लावतात, त्या भस्माच्या शिवलिंगाची पूजा करतात. यक्ष जे आहेत, यक्ष ते दह्याच्या शिवलिंगाची पूजा करतात. भगवान सूर्याची पत्नी शनिदेवाची आई जी आहे, ती त्या पिठापासून बनलेल्या शिवलिंगाची पूजा करते. बाणासूर जो आहे, तो बाणासूर पाऱ्याच्या शिवलिंगाची पूजा करतो. पिसा देवी तुम्ही तारीख घ्यायला आमच्याकडे आली, ते आमच्यापासून 2 किलोमीटर पुढे पारदेश्वर महादेव मंदिर आहे. इथे एकच आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतंय, आणि दुसरीकडे असेल. बाणासूर, त्या बाणासुरानं त्या पाऱ्याच्या शिवलिंगाची पूजा केली होती. आणि लिंग पूजनाचा सर्व विधी समजून सांगितला. भावभक्तीनं शिवपूजन ॲज पर आवर ॲबिलिटी एव्हरीबडी वर्शिप्ड टू लॉर्ड शिवा. शिवलिंगा आपल्या परिस्थितीनुरूप आपल्या ज्ञानाप्रमाणे आपण पूजा करावी, पण चुकीचं काही करू नये. बरेच लोक अजून मी मंदिरात पाहिलं, अरे महादेवाच्या मंदिरात आतमधून पूर्ण प्रदीक्षा चालत नाही. किती मोठा दोष आहे तो तुम्हाला माहित असेल. पण बरेच लोक त्याला उलांडतात. तेव्हा नाही, वलांडायला चालत नाही, उडी मारतात. अरे उडी मारलं तरी पाप आहे ना, आणि वलांडलं तरी पापच आहे ना. उदाहरणार्थ, एखाद्याला मारायची खूप हौस आली तर खांब्याला हात लावला समजा तरी मारणार आहे, आणि चुकीने लागलं तरी मारणारच आहे. तसं जाणून बुजून केलं काय आणि सहज केलं काय असं नाही बाबा. महादेवाच्या, तुम्हाला कोण सांगू शकेल महादेवाच्या मंदिरात आतून प्रदक्षिणा का पूर्ण मारल्या जात नाही? सांगा ना, त्याचं काय कारण आहे? इसका कारण शास्त्र में ये कहा गया कि दुनिया में सिर्फ महादेव ही पूर्ण है. क्या है? पूर्ण है. और दुनिया में जितने भी जीव जो है ना, वो अपूर्ण है. एवरी ह्यूमन बॉडी टू complete to you know my dear, but only one thing, Lord Shiva is a complete man to you know. भगवान शंकर पूर्ण है और इंसान अपूर्ण है. अपूर्ण माणूस पूर्णाची बरोबरी करू शकत नाही. भले तो डुप्लिकेटपणा करण, पण अपूर्ण माणूस पूर्णाची बरोबरी करू शकत नाही. म्हणून महादेवाच्या मंदिरात आतमधून जलधारीपासूनच तुम्ही पहा ना. इकडून आपण मंदिरात गेलो का, इकडच्या जलधारीपासून फक्त तिकडे जायचं आणि तिकडून पुन्हा इकडे यायचं. अंदर से महादेव को प्रदक्षिणा पूरी नहीं होती है प्यारे. हाँ, बाहर से आप पूरी परिक्रमा लगा सकते हो, उसमें कोई दिक्कत नहीं है. एक मला जिज्ञासा आहे की महादेव मेलेल्या माणसाचे भस्म का लावतात, हे मी कालच उत्तर दिलं होतं, पण तरी तुम्ही विचारलं थोडंसं विस्तार. युटिलायझेशन. महादेव भस्म याच्या करता लावतात, त्याचं पहिलं तर कारण असं आहे, मी कालच भस्माची कथा आली आहे की प्रत्येकाला शेवटी राखच व्हायचं आहे. मेलेल्या माणसाची चिता भस्म याच्या करता महादेव लावतात बाबा. याच्या करता लावतात की तू सुद्धा भस्म लाव. ते याच्या करता लाव, मंदिरातलं लाव किंवा पंढरपूरचं आणून लाव का हवनातलं लाव, याच्या करता लाव की ते भस्म लावून तुझ्यामध्ये थोडीशी शालीनता येऊ दे, शीतलता येऊ दे, थोडी करुणा येऊ दे. क्योंकि हम क्या कर रहे हैं, सिर्फ जमा रहे, लेकिन दे कुछ नहीं रहे हैं, तो कुछ साथ में नहीं जाने वाला है. सिकंदर नावाचा बादशाह, त्यानं जवळपास अर्धा हिंदुस्तान लुटला. जेव्हा मरण पावला सिकंदर नावाचा बादशाह, तो शमशान घाट में जब उसको दफनाने का कार्यक्रम था, तो उसके दफन भूमि से उसकी डेड बॉडी से लेकर के पूरे रास्ते पर उसने जितने भी हीरे जवाहरात मोठी लूटे थे, ऐसे बिखेरे गए थे. महादेव मेलेल्या माणसाचं भस्म याच्या करता लावतायत की महादेव सगळ्या जगाला शिकवण देत आहेत, उपदेश करतायत. बाबा, मेलेल्या माणसाचं भस्म मी याच्या करता लावतोय की उद्या तुम्हालाही मरायचंच आहे, तुम्हालाही उद्या मरायचं आहे, तुमचंही भस्म होणार आहे, तुमच्याही शरीराचं भस्म मी लावणार आहे. मग एवढी हिंमत महादेवा एवढी आपल्यात तर नाही की आपण मेलेल्या माणसाचं लावू. नाही मेलेल्या माणसाचं लावू शकत, पण मंदिरातलं तर भस्म लावा, हवन कुंडातलं तर लावा, तेही लावा. किती लोक इथं खरं सांगा ना इमानदारीने भस्म लावतात म्हणून. आज लावलंय तुम्ही, लावत चला भस्म. भस्म लावल्यानंतर माणसाच्या मनात पापाचे विचारच येत नाही. एका महिन्यात पहा तुम्ही रिझल्ट नाही आले तर पापच करावं वाटत नाही माणसाला.
तुम्ही करत नाही मला माहिती आहे, गाव सगळं धार्मिक आहे, पूर्ण वारकरी गाव आहे, मला माहिती आहे, गाव खूप चांगलं आहे, खरंच सांगतोय. पण जो माणूस भस्म लावतो म्हटले तो शिवलोकाचा अधिकारी, आणि जो रुद्राक्ष घालतो तो साक्षात शंकर आहे. गुरुचरित्रामध्ये एक कथा आली, एक लावारिस माणूस यम लोकामध्ये जाणार होता, त्यानं वैश्यागमन केलं होतं. वैश्यागमन केलं म्हणून घरच्यांनी त्याचा तिरस्कार केला, त्याला वाईट टाकलं, त्याला घरी नाही येऊ दिलं म्हणून तो वेश्येच्या इथंच राहिला, आणि वेश्येच्या सहवास करून तो तिथेच मरण पावला. मग वेश्येच्या इथेच मरण पावला पाप करून, म्हणून वेश्येने अंतिम संस्कार नाही केला. तिचा पती थोडी होता, तिला वाटलं अशी किती काय येतात. तो माणूस मरण पावल्यानंतर तिनं तो जंगलात नेऊन फेकला, त्याचे कोणी अंतिम संस्कारच नाही केले. आणि गरुड पुराणामध्ये सांगितले, मेलेल्या माणसाचे अंतिम संस्कार जर का नीट केले नाही तर त्याला गती प्राप्त होत नाही. मेलेल्या माणसाचे जर का अंतिम संस्कार मुलाच्या हातानं झाले नाही, राग सावडायचा कार्यक्रम भावकीच्या हातानं झाला नाही, 10व्याचा कार्यक्रम पोराच्या हातानं झाला नाही, 13व्याचा कार्यक्रम गंधमुक्तीचा नीट झाला नाही, 14व्याचा कार्यक्रम नीट झाला नाही, सपिंडी म्हणजे ह्या मेलेल्या माणसाचं पिंड त्याच्या आजात बापात पंजात 6 मासे मळून नीट झालं नाही, भरणी श्राद्ध नीट झालं नाही, वर्ष श्राद्ध नीट झालं नाही, तर मग काही उपयोग नाही म्हटले. भाऊ हा माणूस मरण पावला होता, जाणार होता यम लोकाला. 3 दिवसापासून त्याची डेड बॉडी तिथं पडली, लाश सडली, वास मारत होती. शिवरात्र होती, शिवरात्रीच्या दिवशी एक पुत्र शंकराच्या मंदिरात गेलं. गुरुचरित्रातली कथा आहे, काही खायला भेटल म्हणून. शिवभक्त तिथं होते, कुत्र्याला पाहिलं शिवभक्तांनी, तळपायच्या एक मस्तकाला गेली सगळ्या शिवभक्तांची, हातामध्ये काठे घेतले शिवभक्तांनी, कुत्र्याला मारायला पळाले. योगायोगाने त्या कुत्र्याचं नशीब असं स्वतःचा जीव वाचवण्याकरता ते कुत्र पळायला लागलं. पळता 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 जीव वाचवण्याच्या चक्रामध्ये, नादामध्ये त्याला शंकराच्या मंदिराच्या 3 प्रदक्षिणा घडल्या. त्या कुत्र्याला 3 प्रदक्षिणा घडल्या, खायलाच काही भेटलं नाही. ते कुत्र जोरात पळून गेलं, भक्त जागेवर राहिले शंकराच्या मंदिरात आरती करायला. ते भक्त कुत्र पळत पळत पुढे गेलं शंकराच्या मंदिरात. थोडं पुढे गेल्यानंतर एक हवन कुंड होतं, 2-4 दिवसापूर्वी तिथं हवन झालेलं होतं. हवनामध्ये ज्या लाकडा टाकले होते, वनस्पती समिधा म्हणतात त्याला, ते शांत झालेलं होतं. हवनाची रक्षा झालेली होती, म्हणजे राग झालेली होती, म्हणजेच भस्म झालेलं होतं. हवनामध्ये भस्म जमा झालेलं होतं. कुत्र हवनकुंडामध्ये जाऊन पडलं. कुत्र हवनकुंडामध्ये जाऊन पडलं तर कुत्र्याच्या सर्वांगाला ते हवनकुंडातलं भस्म लागलं. कुत्र्याला वाटलं नाही व्हेज तर कमीत कमी नॉन व्हेज, आज उपवास आहे, चला जंगलामध्ये. मग त्या कुत्र्याच्या सर्वांगाला भस्म लागलं आणि ते कुत्र जंगलामध्ये आलं. श्वान पथक, चोराला पकडणारा प्राणी आहे. मरे हुए आदमी की दुर्गंध आ गई उस श्वान को, उसको फलाहार तो नहीं मिला, लेकिन उसे कहा अब तो नाइलाज है भैया, नॉन व्हेज ही खाना पड़ेगा क्योंकि फलाहार तो मुझे मिला नहीं. त्या मेलेल्या माणसाचा वास त्याला आला आणि तो जो कुत्रा आहे ना तो मेलेल्या माणसाच्या दिशेनं गेला. आणि जो माणूस वैश्यागमन करून पाप करून मरण पावला होता, जीवनामध्ये ज्यानं कधीच भस्म लावलं नव्हतं, रुद्राक्ष घातले नव्हते, शंकराच्या पिंडीलाही ज्यांनी पाहिलं नव्हतं, वेश्येसोबत पाप करून जो मरण पावला होता, जो जाणार होता यम लोकाला, कुत्र त्या माणसाच्या अंगावर गेला आणि त्या कुत्र्याच्या पोटाला लागलेलं जे भस्म आहे ना ते त्या मरण पावलेल्या पापी माणसाच्या कपाळाला लागलं. तत्क्षण तो पापी माणूस मुक्त झाला. आणि नुसता मुक्त नाही झाला तर त्याला नेण्याकरता शंकराचं विमान आलं. इतना इस भस्म का महात्म्य है, इतना इसका महात्म्य है. और मैं इसकी कितनी महिमा गाऊं, ये समय कम पड़ जाएगा, ऐसा नहीं होता है. 1 महिना जरी तुम्ही कथा ठेवली ते संपणार नाही, इतकं महात्म्य. नुसतं भस्मावरच बोलू शकतो 1 महिना मैंने बोला है कई बार. दुर्बुद्धी ते मना कदा नुबजो नारायणा, आता माझा ऐसे करी तुझे पाये चित्ती धरी उपजला हा भाव, तुझे कृपे सिद्धी जावो. तुका म्हणे आता लाव नाही. या परत 1118 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये, या अभंगावर मी जवळपास 7 दिवस कीर्तन केलं. भागवत या शब्दावरही मी महिनाभर बोलतो. इसको समय नहीं है प्यारे, क्या करे आप, करे तो क्या करे, हालत से मजबूर है. प्रत्येक माणसाचं भस्मच व्हायचं आहे म्हटले म्हणून शंकर मेलेल्याच माणसाचं भस्म लावतात. तुम्ही नका लावू म्हणले मेलेल्या माणसाचं, पण तुम्हालाही भस्म व्हायचं आहे आणि तुमचाही भस्म मी लावणारे महादेव म्हणतात. म्हणून तुमच्यामध्ये करुणेचा भाव येऊन देण्याकरता तुम्ही काय करा, भस्म लावल्यानं रुद्राक्ष घातल्यानं खरोखर पापनायशी होतात. आणि खरोखर तुमच्या मनामध्ये जर का काही इरिटेशन असेल, काही राग क्रोध लाग द्वेष वगैरे असेल, अँग्रीनेस असेल, तर तुम्ही भस्म लावायला सुरुवात करा उद्यापासून रुद्राक्ष. आणि 1 महिन्यात मला फोन करा. वास्तविक आता फोनवर मी बोलत नाही, वृंदावनचे महाराज आम्ही फोनवर बोलत नाही, कारण आमचे मॅनेजर वगैरे हँडल करतात. पण बोलेल मी तुमच्यासोबत, काही हरकत नाही आहे. तुम्ही मला रिझल्ट सांगा 1 महिन्यामध्ये. मी काही उपाय सांगणारा बाबा नाही आहे, क्योंकि शास्त्र पर चलना चाहिए प्यारे. सकाळी लावायचं, नंतर हाईड करून टाकायचं काही वाटत असेल तर. नाहीतर तुम्हाला असं वाटू शकते, लोक म्हणतील लय देव देव करायला लागल्यावर तू भस्म पाहून, असं काही वाटतंय का. हाईड करा, हाईड करा म्हणजे थोडंसं काय म्हणता येईल त्याला, थोड़ा धीमे धीमे लगाना. ऐसा मत लगाओ ये तो बहुत डायनामिक हो गया, मैंने जो लगाया है ये तो बिल्कुल दिख रहा है, चमक रहा है. लावायचं पांढरं, नंतर ते ऑटोमॅटिकली होऊ द्यायचं. तुम्ही बघा मनामध्ये जे काही दुर्गुण असतील, वासना असतील, त्याला पूर्ण विराम. दुसरा एक प्रश्न असा आहे
की जास्तीच उपवास धरतात त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. कोणते उपवास धरावे? कोण कोण आहे मला हात वरती करून सांगा, उपवास कोण कोण करते, म्हणजे मला तुमच्या पाया पडायचं आहे. कारण मी उपवास करीत नाही. इथं कोण कोण करते मला, म्हणजे मला पाया पडायचंय बुवा तुमच्या. हात वरती करून सांगा ना, उपवास कोण कोण करते. अहो खरं सांगा, पाहते आता किती कमी हात वरती आले. हा खरं सांगा ना. अहो मी तुम्हाला त्याच्यातलं शास्त्र सांगणार आहे, मला खरं सांगा. हा ऐका 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 ऐका. उपवास म्हणजे काय आहे? उपवासाचा अर्थ, उपवासाचा अर्थ असा आहे, उप अधिक वास. व्याकरण उप अधिक वास. उप म्हणजे मौन, उप म्हणजे मौन आणि वास म्हणजे सानिध्य. उपवास, उप म्हणजे मौन आणि वास म्हणजे सानिध्य. उपवासाच्या दिवशी मौन राहायचं, जास्ती बोलायचं नाही आणि देवाच्या मंदिरात बसून ज्ञानेश्वरी गाथा वाचायचं. त्याचा खरा अर्थ आहे उपवास. आणि आपण उपवासाचा अर्थ काय घेतला, आणि आणि एकादशी आणि गंज खाशी, असा उपवास काय कामाचा आहे? जेवणापेक्षा जास्ती जर का आपण उपवास करत असो त्याला काय अर्थ आहे मला सांगा ना. वारकऱ्याला जवळपास वारकरी संप्रदायामध्ये माझ्यामध्ये 32 उपवास करायला सांगितले आहेत. कमी जास्ती असू शकतं माहिती नाही, पण मला गुरुवर्य महाराज सांगतात 32 तर आहे. पण आता मी तुम्हाला सांगतो 32 कसे बघा, लक्षात घ्या. प्रत्येक महिन्यातल्या 2 एकादशा, प्रत्येक महिन्यातल्या 2 एकादशा, 12 दोन्ही 24, बरोबर आहे. आता मोजत चला, हे 24 एकादशा झाल्या. गोकुळाष्टमी, हा मोठ्याने सांगायचं, गोकुळाष्टमी, रामनवमी, हनुमान जयंती, दत्त जयंती, महाशिवरात्री, अंगारक संकष्ट चतुर्थी, वामन जयंती आणि नरसिंह जयंती. 8 आणि 24 किती? 32. मला गुरुवर्य साखरे महाराजांनी सांगितलं होतं वारकरी सांप्रदायिक लोकांना हे 32 उपवास कंपल्सरी आहे, बाकी काहीच करायचं नाही. गुरुवार शुक्रवार करीत असताना अभिषेक करा आणि उद्या मला दक्षिणा देऊन टाका 1,000 सोडून द्या बाकीचे उपवास. उपवासाचा अर्थ काय लक्षात येतोय का? हे 32 उपवास सांगितले, याच्यातही अडचण असेल तर फक्त आषाढी आणि कार्तिकी करा म्हणले मोठी. अरे उपवास म्हणजे जास्ती फराळाचं. काही लोक मी पाहिले सकाळी बेसन भाकर खायल, एकादशी दिवशी बेसन भाकर खायल, बेसन भाकर खायल सकाळी माया नामाचा शाबुदाना भिजो पाय. अरे एकादशी म्हणजे तुकाराम महाराजांनी त्याचा जाहीर निषेध. काही गावं असे आहेत आमच्या महाराष्ट्रामध्ये, वंजारी समाजामध्ये. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. वंजारी समाजाचे संत भगवान गाड्याचे भगवान बाबा त्यांच्या जन्मगावामध्ये मी वंजारी समाजामध्ये कीर्तनाला गेलो. एकादशीच्या दिवशी त्या गावामध्ये तवा सुद्धा टाकत नाहीत, तवा सुद्धा टाकत नाहीत. एकादशी महात्म्य वाचा, आपल्या लक्षात येईल. एकादशी महात्म्य वाचा, आपल्या लक्षात येईल. घोड्याला सुद्धा चारा द्यायला, चना नाही द्यायला सांगितलं, घोड्याला सुद्धा फराळाचं द्या, कुत्र्याला सुद्धा फराळाचं द्या म्हणले. एवढे एकादशीचं महात्म्य आहे. मला सांगायला वेळ नाही, कारण हे एकादशीचं कीर्तनही नाही, ते अभंग चालू झालं ती याड्यावर हे आपलं बाजूला राहू. एकादशीच्या दिवशी अन्न खाणं तर दूर, अन्नाचा विचार जरी मनात आणला तर पाप आहे. म्हटलं एकादशी अन्न पान जे नर करती भोजन स्वानविष्टे समान अधम जनते ऐक ऐका व्रताचे महिमान्य मी आचरती या जनगाती ऐकती हरिकीर्तन ते समान विष्णूशी अशुद्ध विटाळ चिंचे घडबिडा भक्षितात बांबुल सांपडे सबळ काळ हातीना सुटे सेजबाज विलास भोग करते कामनीचा संगत या जोडे क्षयरोग जन्मव्यांती बळीवंत आपण आवाज हरिकीर्तना आणि वारी जाता कोणा त्यांचे पापे जाणार ठेंगना तू महामरू तया दंडी यमदू तया झाले तयाच्या अंकित तुका म्हणे होते एकादशी चुकल्या. अभंगाचा नंबर 170. संतोष भाऊ अभंगाचा नंबर 170. 6 चरण तुकाराम महाराज कैलासवासी बाबूराव देवड़ी का दबंग था. एकादशी के दिन अन्न का विचार मन में लाना पाप है. जो भी आदमी अन्न खाएगा उसको कुत्ते की विष्ठा खाने का दोष लगेगा. कुत्र्याची संडास खाल्ल्याचा दोष आहे एकादशीच्या दिवशी अन्न जर का खाल्लं. ज्याला माहिती नाही त्याला दोष नाही, माहिती झालं तर फॉलो करा. आता विचारलं ना, एकादशीच्या दिवशी सेजबाज विलाप भोग. अरे जया नाही नेम एकादशी व्रत जाणावे ते प्रेत सर्व लोकी त्याचे वय नित्य काळ लेखित आहे. रागे दात खाय कर करा जयाची येद्वारी तुळशी वृंदावन नाही ते स्मशान गृही जाणा. जय कोळी नाही एकही वैष्णव त्याचा पुढे भाऊ नदी तापा विठोबाचे नाम उच्चारी जे तोंड प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे तुका म्हणे त्याचे काष्ट हात पाय कीर्तना नवजाय हरिची. 34 अभंगाचा नंबर 6 चरण तुकाराम महाराजांची गाथा. संपदा 16 नावडे मनाला करते टका पंढरीचा जावे पंढरीचे आवडे मनाचे कधी एकादशी आषाढी हे तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे म्हणे त्याची चक्री पाणी वाटप आहे. 2240 अभंगाचा नंबर 3 चरण
तुकाराम महाराजांची गाथा पंढरीची वारी आहे माझे घरी आणि करी तीर्थ व्रत व्रत एकादशी करीन उपवासी गाईन हरणसी मुखी नाम नाम विठोबाचे घेईन विमाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे 2241 अभंगाचा नंबर 3 चरण तुकाराम महाराजाची गाथा. शिवाजी महाराजाला सुद्धा तुकाराम महाराजांना एकादशी करायला सांगितली. शिवाजी महाराजांना अगोदर 2 माळा घातलेल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज हे मारून घोड्याला टाच निघाला शिवबा माझा राजा महाराष्ट्राची मायभूमी सांगे रुबाब त्याचा मारून घोड्याला टाच निघाला शिवबा माझा राजा मारून घोड्याला टाच निघाला शिवबा माझा राजा मारून घोड्याला टाच निघाला शिवबा माझा राजा महाराष्ट्राची मायभूमी महाराष्ट्राची मायभूमी सांगे रुबाब त्याचा मारून घोड्याला टाच निघाला शिवबा माझा राजा मारून घोड्याला टाच निघाला. एक होता जिजामातेचा उद्धार केला मायभवानीचा एक होता जिजामातेचा उद्धार केला मायभवानीचा वाली बनून असा रयतेचा विडा उचलला त्याने मनाचा वाली बनून असा रयतेचा विडा उचलला त्याने मनाचा रणी मैदानी जंग देवोनी राजा झाला हिंदुत्वाचा रणी मैदानी जंग झाला हिंदुत्व मारून घोड्याला टाच निघाला शिवबा माझा राजा मारून घोड्याला टाच निघाला शिवबा माझा राजा मारून घोड्याला टाच निघाला शिवबा माझा राजा. छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की जय. मी फक्त शिवजयंतीच्या कीर्तनातच पवाडे म्हणतो. वारकरी कीर्तनात पवाडे म्हणायला चालत नाही. ही कथा आहे म्हणून आज विषय निघाला. छत्रपती शिवाजी महाराजांना 101 कीर्तन ऐकले. एकादशी अगोदर करत नव्हते असा उल्लेख आहे. देवीचे भक्त होते म्हणून कवड्याची माळ गळ्यात होते आणि हर हर महादेव म्हणून रुद्राक्षाची माळ त्यांच्या गळ्यात होती. कोणाच्या? शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ होती आणि कवड्याची माळ होती. शिवाजी महाराज तुकाराम महाराजाकडे गेले आणि तुकाराम महाराजाला 2 पराती भरून धन पाठवलं. महाराज वाड्यावर या. कशाला? अहो कीर्तन करायला. कीर्तन करायला वाड्यावर या. आणि कीर्तनाच्या आधी 2 पराती भरून पाठवलं. ते म्हणले मला तुमचं धन नको माझी एकच अट आम्ही तेने सुखी. तुकाराम महाराज शिवाजी महाराजाला म्हणाले आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे ये रवित धन ते मज मृतिके समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. 3421 अभंगाचा नंबर 3421 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथा. आणि मग जगद्गुरु संत तुकाराम महाराज शिवाजी महाराजाचे नुसते गुरु नाही झाले तर तुकाराम महाराजाच्या हातानं शिवाजी महाराजांना रुद्राक्षाची कवड्याची माळ तर होतीच पण तुकाराम महाराजाच्या हातानं छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदू धर्माच्या या राजानं गळ्यात तुळशीची माळ घातली. एकादशीचं व्रत केलं. एकादशी इज मोस्ट कंपल्सरी टू एव्हरी हिंदू. लिसन केअरफुली. जहन में बिठा लेना इस बात को. लहान पोरग जरी असलं इंग्लिश मीडियमला आमचं पोरग जातो म्हणे इंग्लिश मीडियमला एकादशी धरू देत नाही. मी मॅडमला म्हणलं पोरग शाळेतून काढीन कॉन्व्हेंटमधून. ते म्हणले साबुदाणा आणू देत नाही. कसं काय आणू देत? एकादशी इज मोस्ट कंपल्सरी. बाकी तुम्ही धरा नका धरू. आणि उपवास खरंच जास्ती करू नये. तब्येतीची हानी होती अतिरेक होतो साबुदाणा पचत नाही काही नाही. अहो या उपवास म्हणजे याच्या करता की 15 दिवस त्याला शास्त्रामध्ये आयुर्वेदामध्ये मला वेळ वाढवायला नाही आहे लंघन करायला सांगितलं. म्हणजे माणसानं कमीत कमी उपवासी राहतं. माणूस त्या जेवणापेक्षा जास्ती आणून घेतं. ते तळलेल्या मिरच्या चिप्सन पापड्या रताळे अरे किती आहेत. उपवास याच्या करता आहे की एकादशा निराहार समभरज जनार्दन स्नातुनंदस्तुकालिंद्यां द्वादशं जलमाविशः दह तं गृहीत मनयद भृत्यो वरुणस्यो सुरोन्तिकम् अविज्ञायां सुराम्बेलां प्रविष्टं मुदकं निशिः 10-1 10-28 1-2 10-28 1-2 श्रीमद भागवत स्कंद नंबर 10 अध्याय नंबर 28 श्लोक नंबर 1 आणि 2 नंद बाबांनी एकादशी बिना जेवल्याची बिना उपवासी तसं वर्णन आहे. म्हणून जास्ती उपवास करू नका माता माऊलींनो. फक्त एकादशा करा कल्याण होईल आणि देवाची पूजा खूप करा. आणि उपवासापेक्षा उपासना जास्ती करा. उपासना म्हणजे उपवासाच्या दिवशी जप जास्ती करा ग्रंथ जास्ती वाचा चिंतन करा कथा ऐका एखाद्याची बस. उपासना जास्ती करा. पुढे भगवान शंकराच्या प्रसन्नते करता सांगितलंय. भगवान शंकराला कमळाचं फूल व्हावं. 4 रंगाचे कमळ आहेत. पांढरं कमळ व्हावं. बिल्वदळ बेलाचं पान व्हावं. सांगितलं 3 पानाचं बेलाचं पान चालेल. 3 पानाचं चालेल.
5 पानाचं चालम विषम संख्येमध्ये, सम संख्येमध्ये कधीच बेल व्हायचा नाही. बेल वाहताना नीट पाहून व्हायचा म्हटले, किडका नसावा, त्याला छिद्र नसावा, दोष उत्पन्न होतात म्हटले. बेल वाहिल्यानं करोडो कन्यादानाचं पुण्य प्राप्त होतं. बिल्वाष्टक म्हणायला माझ्याकडे वेळ नाही आहे. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम च त्रयायुधम त्रिजन्मम पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम अखंड बिल्व पत्रेणम पूजिते नंदिकेश्वरीम शुद्धंतिम सर्व पापेभम एक बिल्वम शिवार्पणम. एक बेलाचं पान वाहिलं करोडो कन्यादान करण्याचं पुण्य आहे. अश्वमेध यज्ञ करण्याचं पुण्य आहे. विषम संख्येमध्ये बेल वाहिल्या गेला पाहिजे, त्याला छिद्र नसावं, किटाणू लागलेले नसावे आणि प्रत्येक बेलाचं पान हे पाण्यामध्ये बुडवून वाहिल्या गेलं पाहिजे. तसं शक्य नसेल तर ते बेल आपण जेव्हा समोर घेऊ तर बेल समोर घेतल्याच्या नंतर त्याच्यावर पाणी तरी शिंपडून घ्या. बेल वाहताना प्रकार माहिती आहे. तुळशीचं पान खरबड भाग खाली जाईल, तुळशी वाहताना देवाला खरबड भाग खाली जाईल, चोपडा भाग वरती येईल आणि देठ आपल्याकडे येईल. तुळशीच्या पानाचं. बेलाचं उलट आहे. बेलाचा चोपडा भाग जो आहे तो खाली जाईल, बेल वाहताना बेलाचा चोपडा भाग खाली जाईल, खरबड भाग वरती येईल आणि बेलाचा जो देठ आहे तो महादेवाकडे जाईल, आपल्याकडे येणार नाही. याच्या उलट तुळशीचा देठ आपल्याकडे येईल. असं का? महादेव म्हणतात देठ माझ्याकडे द्या आणि चांगला कोमल. इतकं महादेवाचं भक्तावर प्रेम आहे. बेलाचं पान व्हावं विषम संख्येमध्ये. 3 पानाचं व्हा, 5 पानाचं व्हा, 7 पानाचं व्हा, हरकत नाही. शतपत्र 100 झाडाची पानं व्हावी, शंख पुष्पे व्हावे. महादेवाला जर का सांगितलं काय, महादेवाला शंख पुष्पे वगैरे जर का वाहिले तर धन संपत्ती वाढण्यास मदत होते. काय काय वाहिल्यानं काय काय फायदा होतो. महामृत्युंजय मंत्राचा जर का 5 लाख जप केला म्हणले शुचिरभूतून, सकाळ दुपार संध्याकाळ स्नान करा आणि शुचिरभूत होऊन जर का महामृत्युंजय मंत्राचा जर का 5 लाख जप केला तर भगवान शंकराचं स्वप्नामध्ये दर्शन होतं. स्वप्नामध्ये दर्भ माहितीये का? दर्भ, दर्भ 10व्या 13व्यात वापरतात. तो दर्भ जर का महादेवाला वाहिला म्हटले माऊले हो दर्भ तर मोक्ष प्राप्त होतो. निगडीचे फुलं माहितीये का? महादेवाला जर का निगडीचे फुलं वाहिले तर मन निर्मळ होतं. पारिजातकाची फुलं जर का वाहिले तर सुख संपत्ती वाढते. आणि हे आज तांदूळ, आता हे लग्न लागल्यानंतर तुम्ही संकल्प करणार आहेत दानाचा, हे तांदूळ जर का शिवमूठ वाहिली किंवा हे दान दिले म्हटले गुरुजीला तर काय होतं ऐका. महादेवाला जर का तांदूळ वाहिले आणि महादेवाला तांदूळ वाहून जर का एखाद्या भक्ताला ते जर का दान केले तर लक्ष्मीची वृद्धी होते, लक्ष्मीची प्राप्ती होते. महादेवाला शिवमूठ वाहिल्यानं. तिळाची शिवमूठ जर का महादेवाला वाहिली तर महापातके नाहीसे होतात. निस्वार्थ भावानं पूजा केली तर मुक्ती प्राप्त होते आणि शिवजीला जलधारा अर्पण केल्याने अपार पुण्य प्राप्त होते. जलधारा म्हणजे महादेवाला पाणी चढवणे, गळती वगैरे. पुढे दुराचारी गुणनिधीची कथा सांगितली आहे. कांपिलय नावाचं नगर होतं. त्या कांपिलय नावाच्या नगरामध्ये यज्ञदत्त दीक्षित नावाचे ब्राह्मण सांगितले आणि त्या ब्राह्मण विद्वान होते, पण मुलगा मात्र नाव होतं गुणनिधी, पण सगळं वाईटच काम करायचं. नाव ठेवलं कमल नाही ना, बरं का, नाव ठेवलं कमल नाही ना, पण बाबा मला भिताड दिसेना, हे असं झालं. याचं नाव ठेवलं गुणनिधी म्हणजे सगळ्या गुणाचा निधी. पण हा वैश्यागवण व्याभिचार करू लागला. वडिलाला कळालं, वडिलानं याला घराच्या बाहेर काढलं. हा गुणनिधी घराच्या बाहेर काढल्यानंतर 4 दिवस झाले, याला कोणी भिक्षा दिली नाही. नेमकं माघ महिना चालू होता आणि शिवरात्री 4 दिवसावर आली होती. वडिलांना घराच्या बाहेर काढलं. हा चालत राहिला जंगलाच्या दिशेनं गेला. जंगलामध्ये एक भगवान शंकराचं मंदिर होतं. काही भक्त तिथे पूजा करण्याकरता गेले. त्यांनी महादेवाचा अभिषेक केला, पूजा आरती वगैरे केली आणि महादेवाचं भजन करू लागले सगळे ते भक्तजन. 4 दिवसापासून याच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही. हा इतका पापी नीट ऐका, याच्यामध्ये सांगितलंय. स्वतः ब्रह्मदेव सांगतायत नारदला इतका पापी की महादेव कशाला म्हणतात हे याला माहित नाही आणि महादेवाला पाणी टाकणं काय असतं हे याला माहित नाही. म्हणजे एकही पुण्य यानं केलं नव्हतं ह्या गुणनिधीनं आणि एकही पाप करायचं सोडलं नव्हतं. असा गुणनिधी त्या शिवरात्रीच्या दिवशी त्या जंगलामध्ये आला. 4 दिवसापासून अन्नामध्ये पोटामध्ये अन्नाचा कण नाही. काहीतरी मला खायला भेटेल. आवाज आला दिवसा, सकाळी जाता येणार नाही. रात्री शिवभक्त तिथेच झोपले मंदिराच्या बाहेर. नैवेद्य ठेवला असेल शंकराला हे जाणून नैवेद्य चोरण्याच्या दृष्टीनं का होईना हा महादेवाच्या मंदिरात गेला. आपण काल काय ऐकलं, अरे महादेवाचं नुसतं नैवेद्य पाहिला तरी करोड जन्माचे पाप नाही. त्या कोपऱ्याला वातीचा आकार दिला आणि वातीचा आकार देऊन त्या धोत्राची वात करून त्यानं त्या दिव्यामध्ये तेलामध्ये भिजवून लावली आणि मग असा लख प्रकाश त्या दिव्याचा महादेवाच्या पिंडीवर पडला. हा दुसरं पुण्य याचं. महादेवाच्या मंदिरात गेला शिवरात्री दिवशी, पहिलं पुण्य. महादेवाला लख प्रकाश दिवा लावला, दुसरं पुण्य. महादेवाचा फराळाचा नैवेद्य पाहिला शिवरात्री दिवशी, तिसरं पुण्य. देवा पापी आहे पण आता तुझा नैवेद्य चोरून खातो म्हणून पहिल्यांदा होईल महादेवाला नमस्कार केला, हे 4थं पुण्य. नैवेद्य उचलला, 5वं पुण्य. आणि नैवेद्य उचलून खाणार पाय सटकला. लोक घाण करतात तो महादेवाच्या मंदिरात, पाणी सगळे सांगतात पण पुसत कोणीच नाही. महादेवाला हे आवडत नाही, पुसत जा.
महादेवाच्या मंदिरात जाताना एक दोन कपडे घेऊन जात जा आणि जी पूजा आपण करून येतोय ते स्वच्छ करून येत जा. दुसऱ्याला चटई टाकून बसता आलं पाहिजे महादेवाच्या मंदिरात. नुसतं पूजाच करणं काही नाही, स्वच्छ असलं पाहिजे, बिलकुल क्लीन, व्हेरी क्लीन अँड नीट. काय महादेवा संघ लोकांना रुक्मिणी पांडुरंग बी ओले करणं लावलेत आमच्या तिकडं. काय आम्हाला ते देवा म्हणते बाबा महादेव तर बिना कपड्याच आहे, पण आम्हाला कपड्या सगळं लोक ओलं करू राहिलेत. दत्तात्रयाला कपड्या सगळं पाणी काय आणि रुक्मिणी पांडुरंगाला कपड्या सगळं पाणी काय. गणपती बाकीचे देव कदरले सर कपड्यावाले. असं नका करू. तुम्ही नाही करत मला माहिती आहे, पण जे करत असतील त्यांना सांगा. यानं महादेवाचा नैवेद्य उचलला, पाणी सांडलेलं होतं, कोणतरी पाय सटकला, याचा पाय सटकला, ताट घेऊन खडकन खाली पडले, ताटाचा आवाज झाला आणि बाहेरच्या भक्तांना वाटलं आतमध्ये बोक्या आला बा कोणतरी. मग बाहेरचे भक्त उठले, याला मारायला आले. याला जसे मारायला आले ते म्हणजे अरे चोर आला. या गुणनिधीला चोर समजून इतकं मारलं त्या मारामध्ये त्याचे डोळे चालले गेले आणि त्याच्यामध्येच तो मृत्युमुखी पडला. पापी था, कोई पुण्य नहीं था, लेकिन शिवरात्रि के दिन शिव के मंदिर में गया पहला पुण्य, दीपक लगाया दूसरा पुण्य, शिव के नैवेद्य को देखा तीसरा पुण्य, नमस्कार किया चौथा पुण्य, उस नैवेद्य को उठाया पांचवा पुण्य, खाने वाला था छठा पुण्य, मार खाई की शिव मंदिर में सातवा पुण्य, वहीं पे मर गया आठवा पुण्य. हे पुण्यच पुण्य झालं त्याला. आणि या पुण्याच्या जोऱ्यावर हा गुणनिधी सारखा पापी सुद्धा कलिंग नावाच्या देशामध्ये त्या कलिंग नावाच्या राजाचा मुलगा झाला. त्या कलिंग राजाचा मुलगा दम म्हणून जन्माला आला. पूर्व पुण्य फळले बहुता दिवसान भाग्य उदयाचा ठसा. 3204 अभंगाचा नंबर तुकाराम महाराजाच्या कथेमध्ये. मागच्या जन्माचं सुकृत बरोबरीला असल्या कारणानं हा मोठा शिवभक्त झाला. दम होऊन याने मोठी शिवभक्ती केली आणि त्या शिवभक्तीच्या जोऱ्यावर तिसऱ्या जन्मात भगवंतानं याला कुबेर बनवलं. कुबेर, धनाचा अध्यक्ष, धनाचा देवता. तुका म्हणे धनासाठी देती प्राण आणि तुका म्हणे धन कोणाचे, धन कुबेराचे. आणि हा कुबेर धनाचा अध्यक्ष होऊन आपल्या ज्ञानेश्वर महाराजाच्या आळंदीला तपश्चर्येला आला. इंद्रायणीच्या तटावरती, इंद्रायणी नदीच्या तटावरती येऊन हा अभिषेक तपश्चर्या करू लागला. शंकर म्हणले काय पाहिजे देवा, माझी तपश्चर्या पाहण्याकरता तुम्ही थांबा ना. शंकर म्हणले मला कसं येता येईल कैलास सोडून. तर काय या भक्ताचा अधिकार. भगवान शंकरानं आपला कैलास पर्वत जागेवून हलवला आणि आळंदीच्या वरती नेऊन ठेवला आकाशात. आणि वरतून त्या कैलास पर्वतावर लक्षात येतंय का, आळंदीमध्ये खाली हा कुबेर तपश्चर्या करतोय आणि त्याच्या वरती कैलास पर्वत आकाशात शंकर तिथून पाहतायत. आणि मग त्याला वरदान देऊन चालल्या गेले भगवान शंकर. इथे या कथेला पूर्णविराम आहे. पार्वते पतये हर हर महादेव की जय. 15 मिनट में शादी की कथा में प्रवेश कर रहे, उससे पूर्व ओम नमः शिवाय का सामुदायिक जब 5 मिनट में बड़े भाव से प्रेम से दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते हुए कुछ मैं गाऊंगा, कुछ गाएगा और कुछ आप. ओम नमः शिवाय, 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 शिवाय ओम नमः 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 शिवाय पार्वती पतये हर हर महादेव की. सतीखंडामध्ये प्रवेश करतोय आणि एक 5 मिनिटांमध्ये सतीची कथा ऐकून लगेच सतीच पार्वती झालेली आहे. ओम श्री संब सभा शिवाय नमः. अक्षता केल्या नाही ना, लक्षात ठेवायचं महादेवाच्या लग्नाला रंगीत अक्षता चालत नाहीत, पांढरेच तांदूळ असतात तेच जवळचे वापरायचे आहेत. अथ श्री शिवमहापुराणं द्वितीयायां रुद्रसहितायां द्वितीयः सतिखण्डे अथ प्रथमोऽध्यायः. नारद उवाच विधे सर्वबीजानासि कृपया शङ्करस्य च त्वयाद्भूता हि कथिता
कथा मे शिवयो शुभा. भगवान शंकराच्या पहिल्या बायकोच नाव काय? सती. आणि दुसरी बायको पार्वती. सतीच पार्वती झाली ना. आता पार्वती कशी पत्नी झाली हे सगळ्याला माहिती की सती अग्निकुंडात गेली आणि तीच पार्वती बनून आली. पण सती कस काय बायको झाली ही कथा ऐकली का तुम्ही? ती कथा शिवमहापुराण म्हणून मी संकेत करतो. मला माहिती आहे ही कथा तुम्ही ऐकलेली नाही आहे. सतीची पण फार मोठी साधना आहे पार्वतीसारखी. त्याचं कारण असं सांगितलं, भगवान शंकरानं सृष्टीच्या आरंभी सगळेजण शांत बसा, आता सध्या काहीच करायचं नाहीये. अक्षता मी वाटायला सांगतो, हालचाल करू नका, महत्वाची कथा सुटून जाईल तुमची. तांदूळ जेव्हा घ्यायचे तेव्हा मी सांगतोय सगळेजण पार्वते पतये हर हर महादेव. 5 मिनिटं अगोदर जवळचे तांदूळ घ्यायचे. वेळ आहे आणखीन 12 वाजेपर्यंत सुट्टी नाही. आज 15 मिनिटात आपण कथेमध्ये, लग्नाच्या कथेमध्ये टाइमात सगळं संपेल. ऐका, ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याचं उत्तरदायित्व दिलं होतं शंकराने. बरोबर? काय केलं होतं? उत्तरदायित्व दिलं होतं. आता मग सृष्टी निर्माण करायचे, त्याच्यामध्ये सर्ग आला. मुख्य सर्ग ब्रह्मा विष्णू महेश. प्रतिसर्ग म्हणजे लक्ष्मी, सरस्वती, पार्वती. प्रतिसर्ग. ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केल्यानंतर आपल्या मनापासून एका मुलाला आणि मुलीला जन्म दिला. मुलाचं नाव होतं कामदेव आणि मुलीचं नाव होतं संध्या उर्फ सरस्वती. काय नाव? मुलीचं नाव संध्या उर्फ सरस्वती. कामदेवाला आणि संध्येला जन्म दिल्यानंतर कामदेवाला ब्रह्मदेवानं वरदान दिलं की बेटा कामदेवा, तू कामाचा असा प्रादुर्भाव कर की तुझ्या कामासमोर मी ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर तिघही आम्ही तुला वश होऊ म्हटले. सगळ्याला असं काम विवल करून टाक. मग कामदेवाला वाटलं, देव तुम्ही माझे वडील आहात पण मला खोटं वाटतंय. तुम्ही मला जे वरदान दिलं ते खरं आहे का खोटं आहे मला तपासून पाहिजे. ते म्हणले तपास बुवा. कामदेवाला ब्रह्मदेव म्हणले तपास. कामदेवाने काय केलं? ब्रह्मदेवच्या आज्ञे घेऊन धनुष्याला 5 बाणं लावले, जे जगामध्ये कामपीडा निर्माण करतील असे. धनुष्याला 5 बाणं लावले. रोचन 1, हर्षण 2, मोहन 3, पोषण 4 आणि मारण 5. त्या बाणांची नावं. कामदेवानं ब्रह्मदेवाची आज्ञा घेऊन काम पीडेनं युक्त असे 5 बाण एकाच वेळ धनुष्याला लावले आणि ते या जगामध्ये सोडले. जगामध्ये ते बाण सोडल्यावर मोठमोठे साधू संत योगी जपी तपी सन्यासी जो कई वर्षों से तपस्या करे, तपस्या भंग हो गई और उनके मन में भी शादी करने की इच्छा जगूती. जे अनेक वर्षानं तपश्चर्या करत होते म्हणले यानं बाण सोडल्यानंतर ते काही जण म्हणले विनाकारण आम्ही संन्याशी झालो म्हणले. बाबा बरं त्यांचं जाऊ द्या, पण या ब्रह्मदेवाचं असं झालं स्वतःच्याच पोरानं बाण सोडले. आणि हा ब्रह्मदेव सुद्धा इतकं काम विवल झालं की याची मुलगी तिथे समोर उभा होती सरस्वती उर्फ संध्या. हा तिच्या पाठीमागे पळू लागला. तिला वाटलं माझे वडील माझ्या पाठीमागे पळेल, त्यांची निंदा होईल, त्यांची थुतू होईल, म्हणून ती जोरात पुढे पळू लागली. आणि ह्या सगळ्या जगामध्ये ब्रह्मदेव मुलीच्या पाठीमागे पळाला, ब्रह्मदेव सरस्वतीच्या पाठीमागे पळाला, थुतू झाली. आणि भगवान शंकर भी इतना गुस्सा हो गए ब्रह्मदेव पे. अरे तुझे शर्म नहीं आती? तेरे सभी बाल सफेद हो चुके हैं, तुझे शर्म नहीं आती? तू साक्षात अपनी कन्या के पीछे भागा. तू है तेरी जिंदगी में, थो धिक्कार है तुझ पर. भगवान शंकराने याला झिडकारलं. कोणाला? ब्रह्मदेवाला. काय केलं? झिडकारलं की स्वतःच्या पोरीच्या मागे पळतो तू, तुला शरम नाही? झिडकारलं. झिडकारल्यानंतर ऐका, आता ब्रह्मदेव म्हणले काही हो तुम्ही मला झिडकारलं ना, तुम्ही लई मोठे योगी आहे ना. सतीचा जन्मही झालेला नव्हता तेव्हा आणि सती हा शब्दही माहित नव्हता शंकराला. भगवान ब्रह्मदेव म्हणले कुछ भी हो मैं तुमको सन्यासी नहीं रहने दूंगा. भगवान शंकर तुमको भी झमेले में गिरा कर ही रहूंगा, तुमको भी झंझट में मैं डाल के ही रहूंगा. तुमने मेरी जिंदगी पर थू किया है ना, अब तुम बड़े योगी हो ना, तुम सन्यासी हो ना. सती जेव्हा बायको नव्हती शंकराची तेव्हाची घटना ही. तुम्हाला मी लग्न करायलाच लावीन. आणि मग ब्रह्मदेव लगेच डोंगरावर गेला आणि त्यानं देवीची तपश्चर्या केली. आम्ही चुकलो, देवी भागवत, आम्ही चुकलो जरी तरी काही, जरी तरी काही, जरी तरी काही. तू चुकू नको अंबाबाई, अग तू चुकू नको अंबाबाई, परी तू चुकू नको अंबाबाई. आम्ही चुकलो, आम्ही चुकलो, आम्ही चुकलो जरी तरी काही, जरी तरी काही, जरी तरी काही. तू चुकू नको अंबाबाई, अग तू चुकू नको अंबाबाई, परी तू चुकू नको अंबाबाई.
खूप मोठं आहे. आम्ही अनाथ दीन भिकारी. देवीची प्रार्थना केली, ब्रह्मदेवाने देवी प्रसन्न झाली आणि ब्रह्मदेवानं आधी देवीला काय केलं, वचनात फसवलं. माते मी तुला जे मागल ते तुम्हाला देशील असं मला वचन दे आधी. अरे पण काय, नाही नाही नाही, मी जे तुला मागेल म्हटले माते तू मला वचन दे की तू ते मला देशील. आता देवीला वाटलं काहीतरी मागेल बुवा, काय मागणार आहे, मला सृष्टी निर्माण करण्याची बुद्धी दे, दुसरं काय मागणार आहे. देवी म्हणले तथा असतो. व्हॉट डू यू वॉन्ट माय सन, मागो क्या मागते हो. यांना आधी वचन घेतलं देवीकडून. ह्यो म्हणला देवी तुम्ही दक्षाची पोरगी व्हा, दक्षाची पोरगी व्हा आणि शंकराला प्रेमपत्र लिहा. अरे बाप, ते म्हणली हे काय, तुम्ही मला वचन दिलं पण असं काऊन. अहो कामदेवानं 5 बाण सोडले, सगळ्या जगातले योगी जपितपे संन्यासी कामी झाले, मी कामी झालो, याच्यात माझी काही चूक आहे. माझी पोरगी समोर उभा होती, मी तिच्या मागे पळालो तर शंकर मला हसले, मग मला पण शंकराला बायको करून द्यायची आहे. अहो पण मी बायको, तू मला वचन दिलंय देवी, तू फक्त दक्षाची पोरगी होऊन ये आणि शंकराला प्रेमपत्र लिही, मग ते पुढचं मी सांभाळतो सगळं. इथपर्यंतची कथा. आदिशक्ती सती होऊन जन्माला आली, दक्षाची पोरगी. सतीचं लग्न विष्णू सोबत करावं अशी इच्छा दक्षाची, पण तिनं मनोमन शंकराला पती मानलं. दक्ष म्हटले मी देणार नाही. ब्रह्मदेवानं सांगितलं शंकर आदी आहे, अनादी आहे, आणि त्या मध्यस्थीनं तो विवाह झाला, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पण शंकर जावाई म्हणून पसंत नाही दक्षाला, म्हणून दक्षानं आपल्या इथे यज्ञाचं आयोजन केलं. आणि त्या यज्ञामध्ये दक्षाला जवळपास ज्या 60 मुली आहेत, त्या 60 मुलीमध्ये 60 मुलींचे जे नवरे आहेत त्यामध्ये सगळ्यात लहानी मुलगी जी सती आहे, सतीचा पती आहे शंकर. शंकर आवडत नाही म्हणून शंकराला निमंत्रणच दिलं नाही आणि सतीही येणार नाही. सती येईन पण शंकर येणार नाही. 59 पोरींना 59 जावायला बोलवलं आणि सगळी विमानं जाणून बुजून त्या शंकराच्या कैलास पर्वतावरून बोलवलं. हे सर्व तुम्हाला माहिती आहे. मग सती म्हणली काय हो, माझ्या माहेरी काहीतरी चाललं, मेरे मैके मुझे बुलाया नहीं. सगळ्यात पहिला पोस्टमन कोण जगातलं, कोणी विचारलं. यथार्थ उत्तर आहे देवर्षी नारद, बिन पगारी फुल अधिकारी, बिल्कुल इन्फॉर्मेशन करेक्ट. सांगितलं हो तुम्हारे मैके में तुम्हारे सब बहनों ही आए हैं, तुम्हारे बहन आए हैं और तुम यहाँ पर क्या कर रहे हो. आणि सतीला लगेच रडू येऊ लागलं. अहो माझ्या वडिलांना पत्रिका नाही दिली चालना. भगवान शंकर म्हणले न बोलवता जर का आपण गेलो सती, तो मरण्यापेक्षाही जास्ती मोठा अपमान आहे म्हटले. सतीला रडू येऊ लागलं. भगवान शंकर म्हणले तू जा सकती है, मैं तुझे शास्त्र प्रमाण देता हूँ. सती रामायण में वर्णन है, 4 जागेवर माणूस जाऊ शकतो न बोलवता. आई वडिलाच्या इथे मुलगा मुलगी न बोलवता जाऊ शकते 1. गुरुच्या घरी शिष्य न बोलवता जाऊ शकतो 2. मित्राच्या इथे मित्र न बोलवता जाऊ शकतो 3. आणि शिव महापुराण कथा ऐकायला कोणत्याही गावातला माणूस बिना व्हॉट्सअपच्या आमंत्रणाचा येऊ शकतो 4. काही व्हॉट्सअप फेट्सअपची गरज नाही, काही फोन करायची गरज नाही. आता का माहीत झालं लगेच येऊन जा म्हणले. अखंड आराम. हा बरोबर आहे ना. भगवत कार्यामध्ये भगवत भक्त न बोलवता जाऊ शकतो. सतीनं नंदीला बरोबर घेतलं. पिता भवन जब गई भवानी. श्रीमद परमहंस गोस्वामी तुलसीदास जी चौपाई को गा रहे हैं तुलसी रामायण में. दक्षत्रास काहु न सनमानी, सादर मिली बहुरी एक माता, भगिनी मिली बहुत मुस्काता. सख्या बहिणी पक्क्या वैरी, एक असा चित्रपट होता वाटतं मागे, काहीतरी नाव बदल असेल. हे 59 बहिणी सतील पाहून कसं म्हणतात, आणि अगं आली का तू, आणि अगं अंदाजी नाही आले का, आणि का गा, आणि घरगीर घेतलं का नाही, आणि का गा दाजी कपडे गिपडे घालतात का नाही, आणि का गा ते दाजी ते काहीतरी करतात म्हणे. ते रावणानं गायल्यावर असं पुरं बुचोडा गिचोडा सोडून, म्हणजे ते रावणानं नाही का बनवलं ते, हे जटावट भिंग गलत जल असं काही करतात ते दाजी. काय करतात म्हणले ते शिवतांडव, आणि का लाईट बिल भरता का नाही. सख्या बहिणी पक्क्या वैरी, ह्या सगळ्या बहिणी तिला असं डिवचू लागल्या शंकराच्या वेशभूषेवरनं. पण आई आली आणि आईनं तिचा हात धरला. तो तुम्हाला लाज वाटते का सगळ्या पोरींना. म्हणली तुमची लहान बहीण आहे ती आली रडत, तिचा नवरा सोबत नाही, तुम्ही तिला चिडवता. आतमध्ये घेऊन गेली सतीला. सतीची आई प्रसूती, दक्षाची बायको प्रसूती, ती घेऊन गेली सतीला आतमध्ये. हवन चालू. त्या हवनामध्ये 4 कलश असतात. एक कलश असतो शंकराचा ईशान्य दिशेचा, अग्न्याचा कलश हा विष्णूचा असतो, नैऋत्याचा कलश हा देवीचा असतो, आणि वायव्याचा जो कलश असतो तो ब्रह्मदेवाचा असतो. शंकराचा कलशच ठेवलेला नाही तिथे.
सतीची तळपायच्या मस्तकाला गेली. ऐका ना पुढे दत्तात्रयाने गुरुचरित्रात काय सांगितलं. तुमचं लग्न नाही झालं ना ताई तोपर्यंत ठीक आहे, आता मी तुमचा भाऊ आहे. ज्याही ताईंचं लग्न झालंय त्यांचाही लहान असेल आणि ज्यांचे लग्न नसेल झाले मी त्यांचा मोठा भाऊ असेल. ऐका मी तुम्हाला काय सांगतोय, गुरुचरित्रामध्ये असं लिहिलंय ताई, असं लिहिलंय, अहो तुमचं लग्न झाल्यानंतर तुमच्या माहेरी जर का तुमच्या नवऱ्याचा अपमान करत असतील तुमचे आई वडील, तर तिथं तुम्ही मुक्काम तर सोडा आणि जेवण तर सोडा, चहा आणि डबल रोटी तर सोडा, पाणी सुद्धा पिऊ नये म्हटलं भगवान दत्तात्रयाने गुरुचरित्रात लिहिलं. आणि याच्या उलट तुमच्या नवऱ्याचा अपमान होतोय. तुम्ही 4-4, 5-5 दिवस त्या माहेरात राहतात, गुलाबजामुन खाताय, तिथे राहताय, तुमच्या नवऱ्याचा अपमान होतोय आणि याच्या उलट तुम्ही तिथे राहताय आणि पाणी पितात, तर तुमच्यासारख्या हुशार तुम्हीच. हे सतीचं उदाहरण आहे. इसको ही प्रेम विवाह कहते हैं प्यारे. तुम्ही बघा ना, तुमच्या लक्षात येईल सतीच्या डोळ्यात टपा अश्रुधारा आल्या. माझ्या नवऱ्याचा अपमान केला माझ्या वडिलांनं. माझ्या सगळ्या बहिणीची नवरी इथं आहेत, मला माझ्या नवऱ्याला पत्रिका दिली नाही, तरी मला वाईट वाटू नये म्हणून माझ्या नवऱ्यानं शास्त्र आधार देऊन की आई बापाच्या इथं मुलगा मुलगी न बोलवता जाऊ शकते म्हणून मला पाठवलं. आणि इथं येऊन पाहते तर काय, माझ्या नवऱ्याचा कलशच नाही, माझ्या नवऱ्याला स्थानच नाही. अब मैं जीवित नहीं रह सकती, मैं भगवान शिव की पत्नी कहलाने के लायक नहीं हो. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. ही अशी अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरीम तथा पंचकन्यां स्मरे नित्यम महापातक नाशनम. डोळे बंद केले आणि भगवान शंकराचं ध्यान केलं. धकधकत्या आगडीमध्ये उडी मारली सतीनं आणि आपल्या देहाचा त्याग केला. भगवान शंकर बड़े भोले हैं, कभी गुस्सा नहीं करते, लेकिन कभी गुस्सा हो गया तो फिर सामने वाले के खैर नहीं प्यारे. शंकराला कळालं, सतीनं देहाचा त्याग केला आणि मानी भगवान शंकर जागेवून उठले. और ये जो जटाओं की गांठ लगी थी न प्यारे, उस जटाओं की गांठ को छोड़ दिया और जटाएं ऐसी जब खुली हो गई तो जटाओं में से 2-4 जटाएं ऐसी उखाड़ी और पत्थर पे दे मारी. और उसी में से वीरभद्र का जन्म हुआ. वीरभद्र ने भगवान शिव के सामने गर्दन झुकाई. मेरे लिए क्या आज्ञा है प्रभु, तू मेरा ही अवतार है, जा हाथ में खड़ग नाम का शस्त्र ले और जिस दक्ष ने तुम्हारी मां के वध का कारण बना है उसकी मुंडी काट करके उस हवन कुंड में डाल दो और उसकी ही शीर से, उसकी ही गर्दन से उस यज्ञ की पूर्णाहुति कर डालो. वीरभद्र रुद्र सेवकांना घेऊन त्या मंडपामध्ये आला. वीरभद्रवाचं तांडव आणि त्याचं ते उग्र रूप पाहून लोक घाबरले. काही जण पळून गेले, त्यांना माहित होतं अब तो माता माने वाला है भैया, यहाँ पे जान बचाने येतो, भागो. काही पळून गेले, काही मरायचं नाटक केलं, काही झोपले, काही लपले. आणि मग हे सगळे जण आल्यानंतर ज्यांनी शंकराचा अपमान केला होता, दक्षानं लग्न झाल्यावर शंकराचा अपमान केला होता, एकदा भागवतात असं वर्णन नाही, सांगायला वेळ नाही. तर काही जणांना दक्षाला लावून दिलं होतं, आम्ही तुमच्यासोबत आहे, करा तुम्ही शंकराचा अपमान. ज्यांनी असे इशारे केले होते त्यांचे डोळे फोडले, काहीच्या मिशा उपटल्या, काहीचे दात पाडले. दक्ष पुढे पळू लागला. वीरभद्र पळत गेला, 1-2 लाता मारल्या, दक्षाला खाली पाडलं. डाव्या हातानं दक्षाचं म्हणजे शंकराच्या सासऱ्याचं केस धरले वीरभद्रानं आणि वीरभद्रानं डाव्या हातानं त्या दक्षाचे केस धरून फरफडत ओढत त्याला हवन कुंडाजवळ आणलं आणि त्याचं जे मस्तिष्क आहे ना, त्याचं मस्तिष्क ते यज्ञाच्या पहिल्या वेदीवर ठेवलं आणि खडक नावाच्या शस्त्राने त्याचे मुंडकं उडवलं आणि ते हवन कुंडामध्ये टाकलं आणि मग त्या यज्ञाचा पूर्णविराम झाला. स्मशान शांतता, बिलकुल स्मशान शांतता, पूर्ण शांतता तिथे. स्मशान, पिंड ऑफ सायलेंट. ब्रह्मदेव आले, इंद्र आले, नारद आले, विष्णू आले. दक्षाचं धड, दक्षाच्या बायकोनं प्रसूतीनं सतीच्या आईनं मांडीवर घेतलं, रडायला लागली. शंकर आले. सगळेजण म्हणले जाने दो जैसे भी थे आपके ससुर थे, जीवित करो, बडे करुणा करे. रागात मुंडकही उडवायला लावलं आणि पुन्हा करुणा आली तर ब्रह्मदेवाकडे पाहिलं. ब्रह्मदेव बात को समज गए. मनातून एक चक्र सोडलं ब्रह्मदेवानं. मनोमय, मन आणि मय, मय म्हणजे पळणे, संस्कृतमध्ये पळण्याला मय असं म्हणतात, आणि मनो म्हणजे मन. ब्रह्मदेवाच्या मनातून ते चक्र निघतं, पळतं आणि काम करून पुन्हा मनातच येतं, मनोमय. दक्षाच्या धडाला एखाद्या जानवराचं आता शिर बसवायचं आहे. ते चक्र निघालं, पळत गेलं. जंगलामध्ये एक बकरा येत होता, बकऱ्याला त्या चक्रानं चिरलं आणि ते चक्र ते बकऱ्याचं शिर चिरून घेऊन ब्रह्मदेवाकडे आलं. ब्रह्मदेवानं ते शिर घेतलं आणि दक्षाच्या धडाला बसवलं आणि दक्ष बकऱ्या म्हणजे माणूसच होता, धड शरीर पण तोंड बकऱ्याचं झालं. जेव्हा माणसाचं मुंडकं होतं तेव्हा हा गुजरपणा केला. आता बकऱ्याचं मुंडकं आल्यावर महादेवाच्या पायात पडला आणि तेव्हापासून असा बकऱ्यासारखा नमस्कार महादेवाला करावा अशी प्रथा प्रचलित आहे. ऐका, दक्ष एका डोंगरावर चढला. पुट द नी ऑन फ्लॉवर, गुडघे जमिनीवर टेकले, पार्थिव शिवलिंग बनवलं, डोकं खाली महादेवाच्या पिंडीवर टेकवलं. त्याच्यानंतर बकऱ्याचा आवाज काढला, ब्या ब्या ब्या, बॉम्ब मारली.
आणि हे असं केलं, असा नमस्कार दक्षाने केला तेव्हापासून असा नमस्कार. कसा ऐका, अगोदर महादेवाच्या मंदिरात जायचं, महादेवाच्या मंदिरात जाऊन डायरेक्ट गर्भगारामध्ये प्रवेश करायचा नाही मंदिरात, या बोटाने महादेवाचं अवलोकन करायचं, नंदीच्या शिंगावर हे बोटं ठेवायचे असे, आणि हे बोटं नंदीच्या शिंगावर ठेवून महादेवाची पिंड पाहिजे, आतमध्ये जायचं, दक्षिणेकडे पाठ, उत्तरेकडे तोंड, गुडघे टेकून, गुडघे टेकवायचे जमिनीवर, डोकं महादेवाच्या वेदीवर ठेवायचं, मग मांडी घालून बसायचं, मग बोंब मारायची, होळीला जशी मारतो तशी बॅ 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 बोंब मारायची, बो 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 अशी बोंब मारायची, त्याच्यानंतर बकऱ्याचा आवाज करायचा बॅ बॅ बॅ, आणि मग त्याच्यामध्ये टाळी मारायची, अशी टाळी वाजू, असा नमस्कार दक्षानं केला होता, यथार्थ प्रणाम हा अशा पद्धतीने. आणि मग सतीच पार्वती बनून जन्माला येणार त्याच्या आधी एक कश्यप महाराजांच्या वंशामध्ये त्यांचा एक पुत्र झाला, कश्यपाचा तिचा पुत्र झाला वज्रांग, आणि वज्रांगाची पत्नी झाली वरांगी, आणि वरांगी आणि वज्रांगाचा पुत्र झाला तारकासूर. तारकासुरानं ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं, आणि ब्रह्मदेवाला म्हणला शंकराच्या पुत्राच्या हाताने माझा मृत्यू व्हावा. खुळचट बुद्धीने वरदान माहितलं का, शंकराची पत्नी सती तर मरण पावली, शंकर 87,000 दिव्य वर्ष तपश्चर्याला गेले, आता कशाचं लग्न करतात. वरदान दिलं तो इकडे मदोन्मत्त झाला, इकडे सती पार्वती होऊन जन्माला आली, आणि कामदेवानं शंकराची तपश्चर्या भंग केली. ब्रह्मदेवानं श्राप दिलेला होता की तुझ्यामुळे मला माझ्या पोरीच्या मागे पळावं लागलं, शंकराच्या तिसऱ्या नेत्रातून तू भस्म होशील. कामदेव भगवान शंकराच्या तिसऱ्या नेत्रातून भस्म झाला, त्याची बायको रती रडायला लागली, काळजी करू नको, तुझा नवरा फक्त शरीरानं गेला, आत्म्यानं जिवंत आहे, तो द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचा पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्माला येईल, आणि तुझ्याशी पुन्हा लग्न करेल, तथास्तु. इकडे भगवान शंकर, आता भगवान शंकर उठलेच नाही एरवी पण, मग सगळेजण म्हणले ब्रह्मदेव नारद, अहो तुमची ती सती नाही का, ती पार्वती बनून जन्माला आली आहे. नारदानं पार्वतीचा इकडे जन्म झाला, हिमालयाची आणि मेनेची मुलगी बनून पार्वती जन्माला आली. पार्वती सहिता नारद उवाच, दाक्षायणी सती देवी त्यक्त देहा पितर मुखे, कथम गिरिसुता ब्रह्मण बभुव जगदंबिका, कथम कृत्वा तपोनुक्रूयं पति पापं शिवं च साः, एतन्मे पृच्छते सम्यं कथयत्वं विशेषतः. पार्वतीचा जन्म झाल्याच्या नंतर देवर्षी नारद घरी गेले, आणि देवर्षी नारदानं पार्वतीच्या हातावरच्या रेषा वाचल्या आणि सांगितलं तुला शंकरपती पाहिजे का. ती म्हणली हो. तिच्या लक्षात होतं मागच्या जन्मातली ती सती आहे, 5000 वर्ष तपश्चर्या कर, सत्ययुगातली घटना आहे, 5000 दिव्य वर्ष तू तपश्चर्या कर. मग पार्वती जंगलात गेली, 5000 वर्ष तिनं तपश्चर्या केली, 1000 वर्ष फळं खाल्ले तपश्चर्येमध्ये, 1000 वर्ष ती पाणी पिली, 1000 वर्ष कंदमुळं खाल्ले, 1000 वर्ष वायू भक्षण केला, आणि शेवटच्या 5000व्या वर्षी म्हणजे 5000 वर्ष तपश्चर्या केली, तर शेवटच्या 1000 वर्षामध्ये तिनं फक्त झाडाची वाळलेली पानं खाल्ली, म्हणून तिला नाव पडलं अपर्णा. शंकर म्हणले मला लग्न करायचं नाही, नारद म्हणले करावंच लागन. मग सप्तर्षीला पार्वतीची परीक्षा घ्यायला पाठवलं. सप्तर्षी म्हणाले त्या करता करते एवढे कष्ट, पोरी तू राजाची राजकुमारी आहे, कन्या आहे, अगं चांगले एखादे लग्न कर, कशाला, मला शंकरच नवरा पाहिजे. अगं तो तर जोगी आहे, जोगी असला तरी चालेल पण मला तोच पाहिजे, नाही भेटला तर मी मरेपर्यंत तपश्चर्या करीत राहीन, या जन्मात मरण, पुन्हा जन्म घेईन, पुन्हा तपश्चर्या करेन, पण शंकराशीच लग्न करून. तिचा अट्टाहास पाहिला, जाऊन सांगितलं तुम्हाला तिच्याशी लग्न करावंच लागतं. तरी शंकर म्हणले नाही, मी एकदा संसार पाहिला भाऊ, माझी सती चालल्या गेली, मी 87,000 वर्ष तपश्चर्या केली. सती मरण पावल्यानंतर सतीच्या जे स्केलेटन आहे, सती मरण पावल्यावर सतीची अस्थी म्हणजे सतीच्या ज्या हड्ड्या होत्या, हड्ड्या सतींच्या हड्ड्या त्याची माळ करून शंकरानं गळ्यात घातली होती की पुन्हा बायकोच्या नादी लागायच नाही. म्हणले बा नको. भगवान राम आले, भगवान राम म्हणले अहो करा ना लग्न. आता रामानं स्वतः सांगितलं, आणि मग शंकर लग्नाच्या तयारीला, आणि मग लग्नाची तयारी 5 मिनिटामध्ये. लग्नाची तयारी जुन्या काळामध्ये असं होतं की लग्न फक्त मोठ्यानं ठरवायचं, नवरदेवानं नवरीला पाहायचं नाही आणि नवरीनं नवरदेवाला पाहायचं नाही. आता पार वाटोळं, लग्न ठरलं नाही तर 8-8 घंटे लोक फोनवरच घुसतात. आणि असं आमच्या तिकडचं इकडे चांगलं, इकडे चांगलं, चांगलं आहे ना, हो ठीक आहे, ठीक आहे, चांगलं आहे ना, ठीक आहे. लग्न झाल्यानंतर नवरदेवन नवरीला पाहायचं नाही आहे, माहिती आहे, बोलायचं नाही आहे. ब्रह्मदेव आणि नारद, ब्रह्मदेव आणि नारद शंकराचं ठिकाण घेऊन आले. कोणाकडे, कोणाकडे, पार्वती तपश्चर्या पूर्ण झाली, नारदाने सांगितलं जाय घरी, ती घरी आली. हिमालयाकडे ठिकाण घेऊन आले, आणि हिमालयाला आता नारदावर विश्वास आहे, बुआ ऐसा पति है इसका पति ऐसा होगा जो दुनिया में किसी का नहीं होगा, ठीक आहे बुआ. आणि तिकडून हिमालय आणि मेना पार्वतीचे आई वडील, लग्न ठरलं. आता लग्न ठरल्यानंतर शिल्पकर्मी विश्वकर्म्याला पाठवलं, आणि शिल्पकर्मी विश्वकर्म्यानं असा मंडप बनवला हिमालयाच्या नगरीमध्ये, शंकराच्या मंडपचा असा असा की प्रत्येक देवताच्या हुबेहूब मूर्त्या बनवल्या की जसं काही साक्षात देवच उभा, इतकं बिलकुल सेम टू सेम प्रतिकृती. ते ऐकून देवता घाबरले.
आता इकडे लग्नाचं मुहूर्त, थोडा म्युझिक बजाएंगे हम. अक्षदा सगळेजण सोबतच घेऊन बसा. आम्हाला मंचावरती अक्षदा द्या. तुम्ही तुमच्याजवळ अक्षदा ठेवा. 5 मिनिटांमध्ये ही लग्नाची प्रक्रिया आपण पूर्ण करत आहोत. भगवान शंकराचं लग्न लागेल 5 मंगळाष्टक म्हणून. लग्नानंतर या पंढरपुरात काय वाजत गाजत या भावाचं दर्शन होईल. मग आरती होईल आणि आरती झाल्यानंतर तुम्हाला सर्वांना आम्ही पार्थिव शिवलिंगाच्या दर्शनाची संधी इथं देणार आहोत. सगळ्यांना 10 मिनिटं 10-20 मिनिटं उशीरही झाला तर चालेल. सगळ्यांना बेल फूल वाहून जोडीनं दर्शन घ्यायचे. पार्थिव शिवलिंगाच्या पूजनानं कलियुगामध्ये सगळ्या गोष्टींची साध्यता सांगितली. जी मागाल ते निश्चित पूर्ण होईल असं वर्णन आहे. मग भगवान विष्णूकडे येऊन विचारलं, आप दुल्हे राजा हो क्या? विष्णु ने कहा, मैं दूल्हा राजा नहीं हूं. फिर कहा है, देखोगे ना, मत देखो, अब ठीक ठाक हो. देखोगे तो कह नहीं सकते जिंदा रहोगे और मर जाओगे. नहीं नहीं, देखना चाहते, बताओ बताओ. भगवान विष्णू आणि त्यांची सेना बाजूला सांगितली. पाठीमागे ब्रह्मदेव पाहिलं. ब्रह्मदेवाची केस पांढरे, ये नाही, इसके भी पीछे. आणि मग जेव्हा पाहिलं, हु हा हा भूते बेता अशा पद्धतीने जेव्हा यांनी पाहिलं रे भाऊ, ते पाहिलं की नवरदेव नंदीवर बसलेला आहे, पिवळा पितांबर आहे, नाग असं असं करतोय. ते मुंडक्याला खाली नाचता येईना, पण मुंडकेही असं डोळ्याने असं असं जे भूत नाचत होते, म्हणले भूत बेताळ शंकराचे, ते त्याच्या पद्धतीने ताल धरत होते. आणि हे पाहिल्यानंतर बरेच जण घरी पळून गेले. म्हणले, आई बाबा तिकडे जायचं नाही, मनपकडा आपल्याला, आणि आपल्याला लग्नाचं जेवण खायचं नाही. म्हटले, बा हे आपण घरचं जे भाकरी पोळी तेच खाऊ. नवरदेवने डायरेक्ट यमातून यम लोकातून यम आलाय म्हटले. आणि सगळे भूत, काहीला मुंडके नाही, काहीला पोट नाही, काहीला पाठी नाही, काहीला हात नाही. बरेच जण तर चक्कर येऊन पडले, बरेच जण मृत्यूमुखी पडले असं वर्णन आहे. आता नवरीनं नवरदेवाला पाहिलेलं नाही, नवरदेवानं नवरीला पाहिलेलं नाही, सासू सासऱ्याला नवरदेव माहित नाही, पण सासूबाईनं नवरदेवाचं स्वागत करायचं असतं आधी, आणि नवरदेवाची आरती ववायची असती. शंकर भगवान जसे आले तर मैना माता हातात असं ताट घेऊन उभा आहे, आणि मग शंकराला ववाळणार होतं. तिनं गंध लावलं, अक्षता लावलं, वरती काही पाहिलं नाही. आणि जावायला दूध पाजायचं असतं ना सासूबाईनं, तर असे दुधाची वाटी घेतली आणि वरती शंकरकडे पाहिलं ना, तर पाहिल्यानंतर ते असं पाहतच राहिलं. आणि तो नाग आला शंकराचा, कोणाकडे? सासूबाईकडे. चक्कर येऊन खाली पडली ती. आणि तिला आतमध्ये नेल्यानंतर मग ती चिडायला लागली आणि वडायला लागली की ज्यानं हे लग्न जमवलं त्याला आधी बोलवा. आम्ही त्याचं काय वाटोळ केलं होतं की असा आघोरी नवरदेव माझ्या पोरीसाठी पाहिलं, एकुलती एक पोरगी माझी राजकुमारी, आणि असा आघोरी. अहो, त्या नवरदेवाचे कपडे सुद्धा नीट घातले नाही, गळ्यामध्ये साप, मुंडक्या, कसे कसे कपडे घालतात नवरदेव, डायनामिक, शेरवानी, जोधपुरी, कपडे सुद्धा नवरदेवाचे नीट घातले नाही. आणि नारदाला बोलवलो. नारद म्हणले, हे पा आई, मी तुमचं कशाला वाटोळ करू, तुम्हाला माहिती आहे का? अवय शंकर आणि पार्वती जन्मांतराची प्रेमी आहे. तुम्हाला वाटत असेल पार्वती तुमची मुलगी आहे, पण मागच्या जन्मातली ही दक्षाची प्रसूतीची पोरगी सती आहे. ही सतीच हवन कुंडात गेली, पार्वती बनवून आली. आणि मग जेव्हा कळालं शंकर सर्वेश्वर आहे, तेव्हा लग्नाचा विधी अंतरपाठ मधात धरा. एक जोडी या पूजेचं ताट घेऊन गणहणन्त्वा गणपतिं हवामहे गुं प्रियाणन्त्वा परिपतिगुं हवामहे ज्येष्ठाय ब्रह्मणस्पतमान आनवः शृण्वन्नोदभिसीत साधर्म. एक जोडी हार नाही घालायचे सध्या. एक पूजेचं ताट घेऊन या, हळदी कुंकामध्ये फूल बुडवा, तिथे शंकर पार्वतीला पहा. आद्य दिने हे पंचदिवसीय श्री पंचदिन कथा प्रसंगानुसार शंकर पार्वती विवाहांगतवेन शिव पार्वती प्रतिकृती तंदुल प्रतिमा विवाह कर्मणांगतवेन. लक्ष्मी नारायण स्वरूप वधूवर देवता शंकर पार्वती देवताभ्यो नमः. फुलं पहा थोडेसे. पुष्पम पुष्पमालां स्थापित धूपम दीपम अगरामयामि स्थापित नैवेद्यम निवेदयामि. हे मंत्र पुष्पांजलिं प्रार्थनापूर्वकं नमस्कारान् करोमि. हळदी कुंकाचं ताट घेऊन, हा तुम्ही पार्वतीचे आई वडील व्हा ना, शंकराचे तर नाहीच आहे. कन्यादानाचं बघून घेऊ नंतर काय काय नाही ते घ्या. आज सर जी बन रहा है हिमालय पर्वत और मैना माता. फूल घ्या, जावाईची पूजा करा, शंकराच्या प्रतिमेला फूल हळदी कुंकात बुडवान बहा. विष्णु स्वरूप वरदेवता शिव शंकर सांब सदा शिवाणम. चंदनम अक्षतां प्रति पुष्पम पुष्पमालां स्थापित धूपम दीपम अग्रापयामि स्थापित नैवेद्यम निवेदयामि. मंदपुष्पांजलिं प्रार्थनापूर्वकं नमस्कारान् करोमि. अतः
शंकर पार्वती देवताभ्यो नमः। वैदिक विवाह मंगलाष्टक प्रारभ्यते। शिवतनय वरिष्ठं सर्व कल्याणमूर्तिः परशुकमलहस्तं शोभितं मोदकेन कि अरुणकुसुममाला व्याललम्बोदरशः मम हृदय निवासं श्रीगणेशं नमामि। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु शुभमंगल। सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान स्वस्ति गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विना यकमहं चिन्तामणि स्तेवरं लेण्याद्रि गिरिजात्मजस्सु वरदो विघ्नेहरम् ओझरं ग्रामोराञ्जन संस्थित गणपति कुर्यात् सदा मंगलम। शंकर पार्वती देवताभ्यो नमः। सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान संपदा बहु तुम्हारा लाभो तही सद्गुण साधो निस्तीर कर्मयोग आपुल्या भाबांधवा भूषण सारे राष्ट्र पुराण हेची कथिती कीर्ती करा उज्ज्वल ग्रहस्था क्षमा आ तुम्हा वधुवरा देवो सदा मंगलम। शंकर पार्वती शुभम भवतु सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान। राजा भीम रुक्मिणी सुनयनी देखो चिंता करी ही कन्या सगुणावरांड्रपवरा प्रवणाशिम्या जय आता एक विचार श्री कृष्ण नवरा
त्याशी समर्पू म्हणे रुक्मा पुत्र वडील त्याशी पुसणे होया सदा मंगलम शंकर पार्वती शुभम भवतु सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान हे गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शरमन्वती वेदिका क्षिपरावे वती महासुर नदी दाता गया गंडकी पूर्णा जले समुद्र सरिता कुर्या सदा मंगलम यदुवर्ष भवन्तु शंकर पार्वती शुभम भवतु सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान शेवट मंगल अष्टक आहे आली घटी समीप नोवरा हे बोनिया वाघरा ग्रहयोक्त मधुपर्क पूजन करा अंतरे पट्टा ते धरा दुष्टा दुष्ट वधुवरान करता दोघे करा उभी वाजंती बहुगल बलान करणे पूर्या सदा मंगलम शंकर पार्वती शुभम भवतु सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे ते मनसा स्मरामि सुलग्न सावधान इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता चिंतन सावधान लक्ष्मीनारायण चिंतन सावधान उमामहेश्वर चिंतन सावधान ब्रह्मा सावित्री चिंतन सावधान वाज अंतर्भार सावचित्त चिंतन सावधान वराडी सावचित्त चिंतन सावधान आता टाळी वाजंत्री सावचित्त चिंतन सावधान या पंढरपुरात हो या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत अरे सोन्याचं 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 बाशिंग लगेल देवाचं सोन्याचं बाशिंग लगेल देवाचं लागत राधे राधे श्री राधे राजा काची होती रुक्मिणी उपवर राजा काची
देशावर लिहून पत्रिका दिल्या देशोदेशावर लिहून पत्रिका दिल्या देशोदेशावर टाळ मृदुंगही हो टाळ मृदुंगही हर्षाने वाजती हर्षाने वाजती सोन्याचं 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 वाशिंग लगेन राजा भक्ताच्या होत्या नवजनी कन्या राजा भक्ताच्या होत्या नवजनी कन्या हो ठाकरी रुक्मिणी दिली पंढरीच्या वाण्या ठाकरी रुक्मिणी दिली पंढरी नारायणा आई जोडविला मोती नवला तो साजत मोती नवला तो साजत सोन्याचं बाशिंग लगेन देवाचं बाशिंग लगेन देवाचं काय वाजत काय वाजत सोन्याचं बाशिंग लगेन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगेन देवाचं लागत काय वाजत काय वाजत सोन्याचं 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 बाशिंग भगवान की जय. माझ्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी त्या माताजींचं स्वागत सत्कार पूजन या ठिकाणी करणार आहोत. माताजींना विनंती आहे की त्यांनी त्या पूजनाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे.